मातरा जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरुश्रीजगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। कोमलं कूजयं वेणुं श्यामलोऽयं कुमारकः वेदवेद्यं परं ब्रह्म भासतां हृदये मम। नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै। नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोऽस्तु चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की गौ हत्या भारत अखंड हो भारत अखंड हो भारत। श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य वर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। समुपस्थित सज्जन हो, आपल्याला दृश्यमान असलेली अनुभूत असलेली भूमिका म्हणजे ही पृथ्वी। या पृथ्वीवरच्या भारत देशामध्ये आपण राहतो आणि आपला व्यवहार या भारत देशाशी वेगवेगळ्या ठिकाणांशी होत असतो। त्यामुळे आपल्या दृष्टीने ही पृथ्वी जी आहे हीच आपल्या जगण्यासाठी पर्याप्त कार्यकारण भाव देते असा आपला समज असतो। परंतु वास्तविक पाहता केवळ पृथ्वी
एवढाच काही लोक नाही आहे, चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड आहे. आणि चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली चालू असतात. आणि वेगवेगळ्या भुवनांमधल्या हालचालींचा परिणाम एकमेकांच्या लोकांमध्ये होत असतो. जर आपण जुन्या काळचं चावीवालं घडियाळ उघडलेलं बघितलं असेल तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की सेकंदाच्याही मागचा जो काटा असतो तो निरंतर गटगट 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 फिरत असतो. पण तो 10 वेळा फिरल्यानंतर सेकंदाचा काटा एकदा हलतो. सेकंदाचा काटा 60 वेळा हलल्यानंतर मिनिटाचा काटा एकदा हलतो. मिनिटाचा काटा 60 वेळा हलल्यानंतर तासाचा काटा एकदा हलतो. आणि तासाचा काटा 24 वेळा हलल्यानंतर मग कुठे तारखेचा काटा एकदा हलतो. याचा अर्थ तारखेचा काटा सतत हलत नाही. याचा अर्थ असा नाही की तारखेच्या काट्याचं काम थांबलेलं आहे, ते चालू असतं कुठल्या ना कुठल्या तरी चक्रामध्ये. आणि वेळ आल्यानंतर तो एक एक काटा पुढे पुढे सरकत जातो. वेळ आल्याशिवाय ते काटे सरकत नाहीत. पण याचा अर्थ त्या काट्यांचा एकमेकांशी संबंध नसतो असं नाही, त्या चक्राद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. तद्वत चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड देखील एकमेकांशी जोडलेलं आहे. भुभु भुवः स्वः महा जनः तपः सत्य ही जी 7 लोकं आहेत, ही लोकं देखील चक्राकार आहेत, एकमेकांशी जोडलेली आहेत. तसंच तल, तलातल, पाताल, रसातल वगैरे ही देखील खालची लोकं, खालचे भुवन जे आहेत हे एकमेकांशी जोडलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर 14ही भुवन एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि ज्यावेळी एखाद्या भुवनामध्ये एखादी गोष्ट घडते त्यावेळेला त्याचा संबंध फक्त त्या भुवनाशी संबंधित नसून तो अन्य भुवनांशी देखील संबंधित असतो. तसं ज्या वेळेला पृथ्वीवर भगवंताचा अवतार होतो त्यावेळेला त्या अवताराला कारणीभूत केवळ पृथ्वी नसते, तर भुः भुवः स्वः महा जनः तपः सत्य येथपर्यंतचे लोक असतात किंवा खाली तल, तलातल, रसातल, पातालापर्यंतचे लोक असतात. त्या त्या भुवनात ज्या ज्या वेळेला एखादी गोष्ट घटित होते त्याचे त्याचे पडसाद पडत पडत मग कधीतरी पृथ्वीवर भगवंताचा अवतार होतो. पृथ्वीवर घडलेल्या पापपुण्याच्या राशीचा प्रभाव हा थेट सत्य लोकापर्यंत आणि खाली पाताळ लोकापर्यंत होत असतो. अद्भुत रामायणामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते पृथ्वीयेतर लोकांमध्ये काय काय घडतंय त्याचं वर्णन रामजन्माशी, रामकथेशी कसा जोडलेला आहे त्याचा संबंध ते सांगणं हे अद्भुत रामायणाचं कार्य आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सत्यलोकात काय चालू आहे, स्वर्गलोकात काय चालू आहे ह्याचं वर्णन आलेलं नाही आहे. पाताळ लोकात काय चालू आहे ह्याचं अगदी म्हणजे ओझरतं वर्णन आलं असेल तर असेल, पण खूप विस्ताराने वर्णन आलेलं नाही. वाल्मिकी रामायणामध्ये पृथ्वी लोकावर काय चालू आहे याचं वर्णन आलेलं आहे. वाल्मिकींनी ते वर्णन केलेलं आहे. आणि भरद्वाज मुनींना प्रश्न हाच पडतोय की पृथ्वीवर या इतक्या अद्भुत घटना घडतायत, पण या घटनांच्या मागचं रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचं भरद्वाज मुनींना. आणि त्यानुसार प्रश्न भरद्वाज मुनी विचारत आहेत आणि त्याचं उत्तर वाल्मिकी ऋषी देत आहेत. म्हणून या कथेला अद्भुत असं म्हटलेलं आहे. कारण पृथ्वीवर दिसणारी गोष्ट ही आपल्यासाठी अद्भुत नसते, पण पृथ्वीच्या व्यतिरिक्त दिसणारी गोष्ट ही आपल्यासाठी अद्भुत असते. म्हणून पृथ्वीवर ज्या गोष्टी दिसल्या नाहीत पण अन्य लोकी घडत होत्या रामजन्माच्या काळी किंवा रामजन्माच्या आधी किंवा रामराज्य चालू असताना, त्याचं वर्णन म्हणजे अद्भुत रामायण आहे. आता
वाल्मिकी रामायणामध्ये अनेक विचित्र घटना ज्या पूर्वी कधीही घडलेल्या नाहीत अशा घडल्या. उदाहरण द्यायचं झालं तर समुद्रावर बांधण्यात आलेला सेतू, सेतू म्हणजे पूल, 100 योजन समुद्रावर सेतू बांधायचा आणि तो 5 दिवसात बांधायचा. आणि तो बांधण्यासाठी आहेत कोण, तर वानर आहेत मदतीला, नलनील वगैरे आहेत. मनुष्य कोणी नाही आहेत सेतू बांधण्यासाठी. वानर आहेत, नलनील आहेत, जांबवंतासारखी अस्वलं आहेत, संपातीसारखे गिधाडं आहेत. यांनी मिळून तो सेतू बांधलेला आहे. मनुष्य नाही बांधू शकत असा सेतू. आणि म्हणून आपल्याला हा असा सेतू बांधला गेला होता का याचा प्रश्न पडतो. पण जर बांधला गेला नसता तर त्या सेतूचं वर्णन युगानुयुग झालंही नसतं. ज्या अर्थी त्या सेतूचं वर्णन युगानुयुग झालेलं आहे याचाच अर्थ ती अलौकिक घटना घडलेली होती पृथ्वीच्या इतिहासात पहिल्यांदा न शेवट. पुन्हा अशी घटना घडणार नाही अशाच गोष्टीचा उल्लेख युगानुयुग चर्चेला जातो. आणि स्वपक्ष आणि परपक्ष दोघांद्वारे मान्य आहे सेतू. स्वपक्ष आणि परपक्ष दोघांद्वारे सेतू मान्य आहे याचा अर्थ काय, तर प्रभू रामचंद्रांच्या सेतूचं वर्णन जिथे वाल्मिकी करतायत, जिथे हनुमान करतोय, सुग्रीव करतोय, तिथे त्या सेतूचं वर्णन रावणाचे राक्षसही करतायत. म्हणजे रावणाचे राक्षस तर एखादी अलौकिक घटना त्यांचा शत्रू असलेला राम ह्याच्या बाबतीत तर करणार नाहीत. स्वपर पक्षांमध्ये जी गोष्ट मान्य असते त्याला कायदा देखील सत्य मानतो. जसं शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल आपल्याकडचे जे मोठे मोठे त्या काळचे कवी होऊन गेले त्यांनी तर गौरवोद्गार काढलेलेच आहेत. पण शिवाजी महाराजांचे शत्रू असलेला औरंगजेब असो की इंग्रज असो की फ्रेंच असो की डच असो, हे देखील शिवरायांच्या चरित्राचं कौतुक करतायत. याचा अर्थ शिवरायांचं चरित्र नक्कीच वाखाणण्यासारखं होतं. कारण स्वतःच्या पक्षाचं कौतुक तर कोणीही करतं, पण परपक्षाचंही कौतुक करावं अशी ज्या वेळेला घटना घडते त्यावेळेला ती घटना निर्विवाद असते. त्यामुळे राम सेतू बांधला गेला आणि तो 5 दिवसात बांधला गेला याचा दाखला रामाच्या पक्षातली मंडळीही करतायत आणि तिकडे रावणाच्या पक्षातली मंडळीही करतायत. याचा अर्थ खरोखर तो सेतू बांधला गेलेला होता 5 दिवसामध्ये. आणि तो वानरांद्वारे बांधला गेलेला होता, तो नलनीलाद्वारे बांधला गेलेला होता. त्यामध्ये जांबवंतासारखा अस्वलही होता, संपातीसारखा जटायूचा बंधू देखील त्यामध्ये सम्मिलित होता. बरं, हा सेतू याचे काही पुरावे आज उपलब्ध आहेत का, तर हो, आजही उपलब्ध आहेत. सन 1480 पर्यंत त्या सेतूवरून बैलगाड्या आपल्या इकडून लंकेपर्यंत जात होत्या असा उल्लेख पोर्तुगीज प्रवाशांनी केलेला आहे. बैलगाडीवरून लोक सेतू पार करून लंकेपर्यंत जायचे, 1480चा उल्लेख आहे. त्यानंतर हळूहळू काही ठिकाणी सेतू बुडत गेला वगैरे हे ते आहे. पण आज देखील त्या सेतूवरून आपण चालू शकतो. मी स्वतः चालून आलेलो आहे त्या सेतूवरून. 1-2 नाही तर जवळजवळ 7 किलोमीटर चाललेलो आहे. पुढेही गेलो असतो, पण शेवटी आपल्याला मर्यादा असते. लगेच आपल्याला पुन्हा धर्मशाळेत परत यायचं असतं, नाहीतर धर्मशाळेवाले वाट बघतील, अरे हे गेले कुठे, पोलिसात कंप्लेंट करतील, हे सापडत नाही आहेत, सेतूमध्ये बुडाले की काय, म्हणून यावं लागलं. नाहीतर तो सेतू जिकडे समुद्रात जातो तिथे देखील जवळजवळ 100-200 मीटर मी चालून आलो. तो सेतू जास्तीत जास्त खांद्यापर्यंत खोल आहे. मग पुन्हा वर येतो, पुन्हा खाली जातो, असं करत थेट लंकेपर्यंत जर आपल्यात थोडंसं धैर्य असेल, हिम्मत असेल, तर सेतूवरून चालत चालत आपण जाऊ शकतो. आणि कुठेही गळ्याच्या वर पाणी येत नाही, एवढाच तो
खोल दबला गेलाय, त्यापेक्षा जास्त दबला गेलेला नाहीये तो सेतू. तर तो सेतू आजही आहे, तिथेच आहे. प्रभू रामचंद्रांनी उज्जैनीला दशरथ राजाचं श्राद्ध केलं होतं, पुरावा आहे का कुठे? हो आहे ना. रामघाट त्यालाच तर म्हणतात, जिकडे प्रभू रामचंद्र उज्जैनीत आले, स्नान केलं, दशरथ राजाचं श्राद्ध केलं, ते ठिकाण आजही आहे. ज्या गोष्टी वर्षानुवर्ष लोकांनी लक्षात ठेवलेल्या आहेत, याचा अर्थ ती घटना नक्कीच अलौकिक झालेली घटना होती, म्हणून त्या लक्षात ठेवलेल्या. तर स्वपक्ष आणि परपक्ष दोन्ही पक्षांद्वारे जी गोष्ट मान्य आहे, त्या गोष्टीला सत्य मानावंच लागतं. रामावताराच्या काळी, कृष्णावताराच्या काळी काही घडलेल्या अलौकिक घटना ह्या स्वपर दोन्ही पक्षांनी मानलेल्या आहेत. एक उदाहरण देतो आणखी. पूतनेचा वध, पूतना राक्षसीचा वध झाला हे कृष्णाच्या पक्षाचेही म्हणतायत आणि तिकडे कंसही म्हणतोय आमच्या पूतनेला का मारलं ह्याने. पूतना इतकी अकराळ विक्राळ होती आणि तिला कृष्णाने मारलं, कंसही म्हणतोय ते. याचा अर्थ पूतना अकराळ विक्राळ होती, मनुष्यांद्वारे काय देवतांद्वारे देखील तिला पराभूत करणं कठीण होतं, आणि अशा त्या पूतनेचा प्राण कृष्णाने घेतला, हे या पक्षाचेही मानतायत आणि त्या पक्षाचेही मानतायत. याचा अर्थ ही घटना खरोखर घडलेली होती. तर राम, कृष्ण इत्यादी जे भगवंताचे अवतार झाले, त्या अवतार कार्यामध्ये अनेक अलौकिक घटना घडल्या. या घटना आपल्या मानवी बुद्धीला जरी पटण्यासारख्या नसल्या तरी देखील त्या घडल्याचे उल्लेख स्वपर दोन्ही पक्षांनी वर्णन केलेले आहेत. आणि म्हणून आपल्या आकलनाच्या बाहेरच्या जरी त्या गोष्टी असल्या तरी त्या तशाच घडलेल्या आहेत, हे मानल्याशिवाय गत्यंतर नाही. आता प्रश्न असा उद्भासित होतो की 5 दिवसामध्ये 100 योजन, एक योजन म्हणजे 12 किलोमीटर, 100 योजन म्हणजे 1200 किलोमीटरचा सेतू बांधणं शक्य नाही मानवाला. बरोबर आहे, मानवाला नक्कीच शक्य नाहीये 1200 किलोमीटरचा सेतू बांधणं, म्हणून मानवाला ते अशक्य वाटते. पण तो सेतू मानवांनी बांधलेलाच नाहीये ना. तो सेतू बांधलेला आहे, वानरांनी बांधलेला आहे, देवतांनी बांधलेला आहे, नलनील सारख्या देवपुत्रांनी बांधलेला आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत ती गोष्ट अशक्य नाहीये. एक उदाहरण देतो. लहान मुलं ज्या वेळेला शाळेत जातात आणि जॉमेट्री शिकायला लागतात, त्यावेळेला त्या लहान मुलांना हेक्झागॉन काढायला सांगितला तर त्यांना काढता येत नाही. त्यांना कंपस बिंपस सगळं घेऊन काढावं लागतं, प्रोट्रॅक्टर वगैरे घेऊन काढावं लागतं हेक्झागॉन. हेक्झागॉन म्हणजे षटकोन. पण तोच षटकोन ज्या कीटकांना ABCDचं 1 2 3 4चं डिग्रीचं अँगलचं काही ज्ञान नसतं, अशा त्या मधमाशा किती सुंदर बांधून टाकतात. किंवा अष्टकोन बांधायचा असेल तर आपल्याला अष्टकोन तयार करायला किती कष्ट घ्यावे लागतील. पण तोच अष्टकोन ज्या प्राण्याला आपल्यासारखे 2 डोळे की जे व्यवस्थित फोकस करतात असे नसतात, असा तो कोळी किंवा ज्याला काही महाराष्ट्रातल्या भाषेत कातीण म्हणतात, तो कसा काय अष्टकोन बांधतो. त्याचं जाळं अष्टकोनात असतं, कोळ्याचं जाळं हे अष्टकोनात असतं, आणि अगदी कर्कटक आणि प्रोट्रॅक्टर घेऊन मोजावं, अँगल अगदी परफेक्ट असतो. त्यामुळे काही गोष्टी मानवाला करणंच शक्य नाही, म्हणून त्याला ते अशक्य कोटीचं वाटतं. पण काही योनींमध्ये हे सामर्थ्य आहे की ते त्यांच्यासाठी अगदी सहजपणे शक्य होतं. तसं 100 योजन सेतू बांधणं हे मानवाला शक्य जरी नसलं 5 दिवसात बांधणं, तरी वानरांसारख्या काही योनी आहेत की ज्या सहजपणे 100 योजन सेतू 5 दिवसात बांधून टाकतात. पण मग हे वानर कोण आहेत नक्की? तर आपल्याला अद्भुत रामायण म्हणतं की वानर म्हणजे मरकट नाहीत, हे लक्षात घ्या. वानर म्हणजे मरकट नाही. मरकट म्हणजे माकड. आपण जे पाहतो हे माकडं जी आहेत
ही माकडं काही सेतू बांधू शकणार नाहीत, कारण हे मरकट आहेत. वानर ही जी योनी आहे ही शापयोनी आहे, शापामुळे प्राप्त झालेली ती योनी आहे वानर योनी. ही योनी आपल्याला अन्यत्र दिसत नाही, ती फक्त रामायणाच्या काळातच होती आणि महाभारत काळामध्ये फक्त भीमाला दर्शन देण्यापुरती आणि अर्जुनाच्या रथाच्या छतावर बसण्यापुरतीच ती वानर योनी आलेली होती. अन्य वेळेला ती वानर योनी आली नाही. ती योनी केवळ तात्कालिक योनी होती. जसा कोरोनाचा व्हायरस हा तात्कालिक व्हायरस आहे, तेवढ्यापुरता आला निघून गेला, आता कोरोना बिरोना नाही. तसं एखादी योनी ही तात्कालिक योनी असते, ती तेवढ्यापुरती येते, त्याचं काम झालं की ती योनी निघून जाते. आणि ही वानर योनी ही शापित योनी होती, शापित योनी होती. वानर म्हणजे मरकट नाही. आपण ह्या माकडांकडे बघून विचार करतो या अशा माकडांनी 100 योजन सेतू बांधला, नाही, हे मरकट आहेत, ते वानर आहेत. दोन्हीमध्ये फरक आहे. बऱ्याच जणांना वराह आणि सूकर यामध्ये फरक लक्षात येतो. वराह अवतार भगवंतांनी जो धारण केला त्या अवतारामध्ये भगवंत डुकरासारखे दिसत नव्हते, डुक्कर झालेले नव्हते. वराह हा प्राणी डुकरासारखा असतो पण डुक्कर नसतो, डुकरासारखा असतो पण डुक्कर नसतो. त्यामुळे वराह आणि सूकर यांच्यामध्ये तुलना नाही करता येत. सूकर हा तोच सूकर जो आपण पाहतो घाणीत बसलेला असतो. वराह अवतार तसा नाहीये, वराह अवतार वेगळा आहे. तसंच मरकट योनी, माकडांची योनी वेगळी आहे. आणि प्रभू रामचंद्रांची जी सेना आहे ती मरकट सेना नाहीये, ती वानर सेना आहे. या मरकटांना माणसासारखं बोलता येत नाही, पण प्रभू रामचंद्रांच्या सेनेतले जे वानर आहेत त्या वानरांपैकी मारुती वगैरे चांगले वेदमंत्रांचं पठण करतायत. याचा अर्थ ते नर आहेत की आणखीन काय आहेत असा संभ्रम उत्पन्न होण्यासारखी ती योनी आहे, म्हणून त्याला वानर असं म्हटलेलं आहे. तर 100 योजन सेतूचं बांधकाम हे मानवानी केलं नाही, हे मरकटांनी केलं नाही, तर हे बांधकाम केलेलं आहे ते वानरांनी केलेलं आहे. हे बांधकाम केलेलं आहे ते देवपुत्र असलेल्या नलनील इत्यादींनी केलेलं आहे. म्हणून हे बांधकाम झालं, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका ठेवण्यासारखी नाही. पण हे बांधकाम पृथ्वीवर झालेलं, देवतांनी हे कार्य केलं, हे पृथ्वीवर केलेलं आहे. म्हणून आपल्या पृथ्वीवरच्या ग्रंथामध्ये त्याचा अलौकिक उल्लेख केलेला आहे, आवर्जून उल्लेख केलेला आहे. रामायण आणि महाभारत यासाठी लिहिलं गेलं की त्या काळामध्ये काही अलौकिक घटना घडलेल्या आहेत. अमेरिका इराणचं युद्ध कोणत्याही इतिहासात येणार नाहीये. ते आपल्या पेपरांमध्ये येईल, 1-2 महिने युद्धाचं वर्णन येईल, पुढे एखाद्या टेक्स्टबुकमध्ये युद्धाचं वर्णन येईल त्यामध्ये, आणि नंतर लोक विसरून जातील ते युद्ध. पण राम रावण युद्ध, महाभारत युद्ध हे कधीच कोणी विसरणार नाही, कारण यामध्ये अलौकिक घटना घडलेल्या आहेत, अमानवीय किंवा अतिमानवीय घटना घडलेल्या आहेत, म्हणून त्याचा उल्लेख होतो. तर अद्भुत रामायणामध्ये पृथ्वीवर घडणाऱ्या घटनांचा अन्य लोकांशी काय संबंध आहे, भुवः लोकाशी, स्वः लोकाशी, महलोकाशी, तपः लोकाशी, सत्यलोकाशी काय संबंध आहे, आणि पाताळ इत्यादी लोकांशी काय संबंध आहे, याचं वर्णन अद्भुत रामायणात येतं. म्हणूनच या रामायणाला अद्भुत रामायण असं म्हटलेलं आहे. वाल्मिकी रामायणात असलेल्या घटनांचे उल्लेख आणि त्याचे पुरावे आपल्याला इतरत्र सापडतात, आपण जाऊन बघून येऊ शकतो. पण अद्भुत रामायणात घडलेल्या घटनांची कारणं जी अन्य लोकांमध्ये घडलेली आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करणं आपल्याला शक्यच नाही, कारण ह्या गोष्टी या अन्य लोकी घडलेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टी स्वर्ग लोकात घडल्या, आता तिकडे काय घडलंय हे आपण जाऊन पाहणं
हे शक्यच नाही आहे, कारण आपण मानव आहोत. जेव्हा आपण देव होऊ पुण्याईच्या बळावर, तेव्हा आपल्याला तिकडची प्रमाणं सापडतील. आणि जेव्हा आपण पापाच्या बळावर पाताळात जाऊ, त्यावेळेला पाताळात घडलेल्या गोष्टींचे पुरावे आपल्याला सापडतील. अन्यथा आपल्याला फक्त ह्या पृथ्वीवरचा सेतू दिसेल, राम जन्माची भूमी दिसेल, चित्रकूट दिसेल, अयोध्या दिसेल, हेच दिसणार आहे. त्यामुळे अद्भुत रामायणामध्ये आलेल्या कथांची वर्णनं जी आहेत, या वर्णनांविषयी ऋषी वाक्य सोडून दुसरा काहीही पुरावा आपल्याकडे नाही. कारणांचा पुरावा नाही, कार्याचा पुरावा मात्र जरूर आहे. तिकडे घडलेल्या घटनेचं कार्य काय घडलं, तर रामाचा जन्म झाला, त्याचा पुरावा राम जन्मभूमी आहे. अद्भुत रामायणामध्ये वर्णन केलेल्या स्वर्ग लोकात, विष्णू लोकात घडलेल्या वरदान आणि शापाचा परिणाम पृथ्वीवर झाला आणि त्यामुळे वानर जन्माला आले, त्यामुळे राम जन्माला आले, सीता जन्माला आले. त्यांच्या जन्माचे पुरावे आपल्याला सापडतील. पण त्या स्वर्ग लोकामध्ये काय कोणी कोणाला शाप दिले, वरदान दिले, त्याचा पुरावा आपल्याकडे ऋषीवाक्य सोडून काही नाही. कारण या ऋषींमध्येच ते सामर्थ्य असतं की चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांडातल्या गोष्टी ते बघू शकतात आणि त्याची नोंद करू शकतात. आपल्याला आपल्या पृथ्वीवरच्या गोष्टी देखील सगळ्या बघता येत नाहीत. आपल्याला आपल्या घरातल्या गोष्टी देखील सगळ्या बघता येत नाही. एखादी चेन हरवली घरामध्ये तर शोधून शोधून मनुष्य हैराण होऊन जातो, पण ती चेन काही सापडत नाही. त्यामुळे जिथे आपल्याला आपल्या घरातल्या गोष्टी नीट दिसत नाहीत, तिथे स्वर्ग लोकातल्या, तपह लोकातल्या गोष्टी दिसतील याची अपेक्षाच धरता येत नाही. पण त्या गोष्टी होत नाहीत असंही नाही. एखादी गोष्ट आपल्याला दिसली नाही म्हणजे ती झाली नाही असं नाही. तर अशा वेळेला आप्त प्रमाण मानावं लागतं. अशा वेळेला शब्द प्रमाण मानावं लागतं. आप्त प्रमाण याचा अर्थ जे आपल्या अहिताचा विचार करत नाहीत, आपल्या हिताचा विचार करतात, अशांनी आपल्याला दिलेला एखादा उपदेश किंवा दिलेली एखादी माहिती, याला देखील आपण प्रमाणच मानतो, आप्त प्रमाण मानतो. आणि ऋषीमुनींनी, शास्त्रांनी, वेदांनी दिलेली शाब्दिक माहिती ही देखील आपण प्रमाण मानतो, त्याला शब्द प्रमाण म्हणतो. एक उदाहरण घ्या. परवा इथे येताना मी ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये बसलो, प्रयागराज, वाराणसी त्या भागातून इंदोरला येत होतो. आता त्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर ज्या दिशेला प्रयागराज होतं, वाराणसी होतं, तिथून ट्रेन अशी आली आणि मला असं वाटलं की इंदोरला ट्रेन जाणार म्हणजे अशी जाईल, इथून आली आणि इथून गेली, असं होतं नॉर्मली. पण त्या ट्रेनमध्ये बसलो आणि पुन्हा ती ट्रेन मागे मागे जायला लागली. क्षणभर मी गोंधळलो. म्हटलं ये ट्रेन इंदौर जाने वाली है या बनारस जाने वाली है? नहीं, म्हणे इंदौर ही जाएगी ये ट्रेन. मतलब पर ये उल्टी जा रही है? म्हणे हाँ, आगे चलकर उसका रास्ता बदलेगा, म्हणे पर ये जा रही है इंदौर को ही. आता समोरच्या माणसाला मी प्रश्न विचारला आणि त्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला. का विश्वास ठेवला? कारण मला माहिती आहे की या माणसाला माझ्याशी खोटं बोलून त्याचा काही फायदा साधायचा नाहीये, म्हणून त्याच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला. आप्तवाक्य प्रमाण मानलं की बाबा या व्यक्तीचा माझ्याकडून काही स्वार्थ नाहीये, त्यामुळे हा माझ्याशी खोटं बोलणार नाही, त्यामुळे ही व्यक्ती माहिती देते ती बरोबर आहे. जर समजा मी आप्तवाक्य प्रमाण मानलं नसतं तर मी काय केलं असतं? आरडाओरडा केला असता, चेन ओढली असती, अरे मुझे तो इंदौर जाना था, ये ट्रेन फिर बनारस जा रही है. कळलं की नाही? तर जसं आप्तवाक्य आपण मानतो, बिना प्रमाणाचं मानतो, आप्तवाक्य आपण मानतो बिना प्रमाणाचं मानतो, तसंच काही शब्द प्रमाण देखील मानली पाहिजेत. काही पूर्वसुरी म्हणजे पूर्वीचे सत्पुरुष आपल्यासाठी काही लिहून गेलेले आहेत, त्यात त्यांचा स्वार्थ काहीही नव्हता. वाल्मिकींना काही रामायणाच्या प्रती विकायच्या नव्हत्या किंवा वाल्मिकींना त्यापासून काही पैसा कमवायचा नव्हता, पुस्तक दुकान थाटायचं नव्हतं. त्यांनी का बरं हे सगळं रामायण लिहिण्याचा प्रपंच केला? त्यांना काही पुरस्कार नको होता साहित्य अकादमीचा, त्यांना ग्रंथ विकायचे नव्हते,
त्यांना काही सगळ्यांना आपल्या संप्रदायात सामील करायची हाव नव्हती. मग का लिहून ठेवलं त्यांनी रामायण? त्यांनी रामायण लिहून ठेवलं ते पिढ्यानुपिढ्या लोकांचा उद्धार व्हावा यासाठी लिहिलेलं आहे. नाहीतर त्या काळी 24,000 श्लोक लिहिणं ही काही सामान्य गोष्ट नाही. आत्तासारखे पेपर रेडीमेड असे अवेलेबल होत नव्हते, पेन बिन रेडीमेड अवेलेबल होत नव्हती. रात्रीच्या वेळेला दिवे बिवे असे नुसतं बटण दाबलं लागला दिवा असं होत नव्हतं. त्यावेळेला कागद म्हणजे भूर्जपत्र वगैरे घ्या, ताडपत्र घ्या आणि त्यावर त्या लोखंडी लेखणीने कोरून कोरून लिहा, त्यावर शाई पसरवा, हे करा ते करा, असं करून करून ते हस्तलिखित लिहिली गेली. कोणी कोणाच्या स्वार्थासाठी लिहिली? निस्वार्थ भावनेने लिहिलेली. वाल्मिकी ऋषींनी म्हातार वयामध्ये वृद्धापकाळी 24,000 श्लोक लिहिले. आपण तर आयुष्यात 24,000 श्लोक वाचले नसतील, त्यांनी लिहून काढले. कोणासाठी लिहिले? पुढच्या अनेक पिढ्यांसाठी. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लोकांना धर्म काय हे कळावा एवढ्याच भावनेने त्यांनी लिहिले. त्यामागे त्यांचा काहीही स्वार्थ नव्हता. त्यांना कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा नव्हती. ज्या व्यक्तींनी स्वतःच्या नावाचाही त्याग करून टाकलेला होता. वाल्मिकींना ज्या वेळेला सप्तर्षींनी विचारलं की हे तपस्वी, तुझ्या अंगाभोवती हे वारूळ तयार झालं, कधीपासून तू तप करायला बसलास? यावर रत्नाकर उत्तर देतोय, राम. तुमचं नाव काय? राम. रामाशिवाय काहीही नाही. म्हणजे ज्यांनी स्वतःच्या घरादाराचा त्याग केला, नावाचा त्याग केला, त्यांनी रामायण मात्र लिहून त्याचा प्रचार केला. कारण त्यांची इच्छा होती की लोकांना धर्म कळावा, लोकांना धर्म पाळता येतो, आचरणात आणता येतो, याचं प्रमाण कळावं म्हणून त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे वाल्मिकी ऋषींच्या लिखाणामध्ये कोणताही स्वार्थ नाही. स्वार्थ नसल्यामुळे ते लिखाण जे आहे ते प्रमाण आहे, ते लिखाण प्रमाण आहे. आज एक मी ग्रंथ वाचत होतो. त्या ग्रंथामध्ये जुन्या जुन्या संस्कृतींच्या म्हणी संकलित केलेल्या होत्या आणि त्याचा इंग्रजी अनुवाद दिलेला होता. त्यात एक म्हण होती, रशियन म्हण आहे, अ पर्सन, त्याचा इंग्लिश अनुवाद, अ पर्सन हू चेजेस 2 रॅबिट्स लँड्स अप विथ नन. म्हणजे 2 ससे आहेत, ते उड्या मारतायत, इकडे तिकडे फिरतायत ना, एखाद्या माणसाला ससा पकडायचा आहे, तो दोन्ही सशांच्या मागे धावतो. इकडे हा पळाला तिकडे धावतोय, तेवढ्यात तो तिकडे पळाला तिकडे धावतो. धावत धावत दिवसभर त्या सशांचा पाठलाग करत बसला. संध्याकाळी त्याच्या हाती ना हा ससा आला ना तो ससा आला. ही एक म्हण आहे. जुन्या म्हणी खूप छान असतात. इकडे सर्वोदय भंडार आहे, इकडे थोडं इकडून चालत गेलं की ते एका बाजूला मृगनयनी आहे, समोर सर्वोदय पुस्तक भंडार आहे. त्यामध्ये काही छान छान पुस्तकं आहेत. वाराणसीच्या सस्ता साहित्य मंडळाने छापलेली पुस्तकं, 15-15 रुपयाची पुस्तकं आहेत ती. आजही 15 किंमत. आज 15 रुपये म्हणजे इतके स्वस्त आहेत. म्हणजे काल परवा मी ट्रेनमधून येताना एक ट्रेनमध्ये हिजडा चढला, तृतीयपंथी. त्याला कोणीतरी 5 रुपये दिले. त्यांनी काय केलं असावं? रख तेरे पास. 5 रुपये दिल्यावर देणाऱ्याला तो म्हणाला ठेव तुझ्याचकडे म्हणे. आणि जे कोण 20 रुपये 30 रुपये देत होते तेवढंच घेत होता. 2 रुपये 5 रुपये कोणाकडून घेत नव्हता. पण आज देखील 15 रुपयाचं सस्ता साहित्य मंडळाचं पुस्तक सर्वोदय भंडारात मिळतं. आणि त्या पुस्तकामध्ये 80-90 पानं असतात आणि त्या जगभरातल्या प्राचीन संस्कृतींचे ज्या म्हणी दिलेल्या आहेत त्या इतक्या वाईस सेईंग्ज आहेत, इतक्या सुंदर आहेत की ते आज मी दुपारी तेच वाचत होतो. खूप सुंदर. आता ह्या म्हणी ज्यांनी बनवल्या, अनुभवातून बनवल्या, कोणाकडून पैसे घेण्यासाठी बनवल्या नव्हत्या आणि छापणाऱ्या मंडळांनी पैशासाठी छापल्या नाहीत, पण जीवनात अनमोल उपदेश देऊन जातात. तर ही जी शब्द प्रमाणं आहेत, या शब्द प्रमाणांना फार महत्त्व असतं. प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण चालत नाही. काही वेळेला आप्त प्रमाण आणि शब्द प्रमाण हे देखील
गृहीत धरावंच लागतं, त्याशिवाय आपलं जीवन चालू शकत नाही. तर वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं अद्भुत रामायण वाल्मिकी रामायण, यातल्या वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणं सापडतील आजही. काही चित्रकूट आहे, सेतू आहे इत्यादी. काही अनुमान प्रमाणं आहेत, म्हणजे अनुमानावरून आपण सांगू शकतो की हो हो हे खरं घडलेलं आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत या आपल्याला आप्त प्रमाण आणि शब्द प्रमाणाच्या आधारावरच ग्राह्य धराव्या लागतात, तर आपलं भलं होतं. नाही ग्राह्य धरलं तर लिखाण करणाऱ्याचं नुकसान नाही आहे, नुकसान आपलंच आहे. जसं रस्त्याच्या किनारी एक बोर्ड लावलेला असतो, ड्राईव्ह स्लोली, गाडी वेगाने हाकू नका असं लिहिलेलं असतं. ते जर नाही पाळलं तर त्या बोर्ड लिहिणाऱ्याचं नुकसान काहीच नाही आहे, न ऐकणाऱ्याचं नुकसान आहे. तसं शब्द प्रमाण आणि आप्त प्रमाण जर आपण मानलं नाही तर ते शब्द बोलणाऱ्याचं नुकसान नाही आहे, न ऐकणाऱ्याचं नुकसान आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण 4 प्रकारची प्रमाणं मानतो. एक प्रमाण आहे प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे दिसतं ते, हात कंगन को आरसी क्या, तर जे आपल्याला प्रत्यक्ष दिसतंय, अनुभवता येतंय, ते आपण नाकारूच शकत नाही, ते आहेच. दुसरं आहे अनुमान प्रमाण. अनुमान लावून आपण कधी कधी ठरवतो की कोणी जर विचारलं आज किती वाजता सूर्यास्त होईल, आता सूर्यास्त तर आपण पाहिलेला नाही आहे, पण गणित करून सांगू शकतो की आजचा इंदोरचा सूर्यास्त 6:36 आहे. चंद्रास्त कधी आहे तर 8:20 चंद्रास्त आहे. हे गणितावरून सांगू शकतो, कारण सूर्यास्त झाल्याशिवाय तर कोणी प्रत्यक्ष प्रमाण देणार नाही, चंद्रास्त झाल्याशिवाय तर कोणी प्रत्यक्ष प्रमाण देणार नाही. पण गणितानुसार केलेल्या अनुमानावरून आपण हे सांगू शकतो 6:36 सूर्यास्त आहे आणि 8:20 चंद्रास्त आहे, हे आपण सांगू शकतो. आणि ते तसं होतं पण. तर अनुमान प्रमाण आपण मानतो हिंदू धर्मामध्ये. तिसरं प्रमाण आपण मानतो आप्त प्रमाण, आणि चौथं प्रमाण आपण मानतो शब्द प्रमाण. या सगळ्या प्रमाणांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रमाण कोणतं मानलं गेलंय तर शब्द प्रमाण हे सर्वश्रेष्ठ मानलं. प्रत्यक्ष प्रमाण सर्वश्रेष्ठ नाही. प्रत्यक्ष प्रमाण सर्वश्रेष्ठ का नाही, एक उदाहरण देतो. समजा घरामध्ये कोणाला ताप आहे, ताप म्हणजे कचकच आहे नुसती. त्या व्यक्तीने विचारलं बघा बरं मला ताप आहे का, तर घरातली एक व्यक्ती हात लावेल आणि म्हणेल की हां थोडी कणकण लागतीये. दुसरी व्यक्ती हात लावेल आणि म्हणेल नाही नाही काही गरम लागत नाहीये, ताप वाटत नाहीये. आणि तिसरी व्यक्ती ज्याची चामडी खूप मऊ आहे ती व्यक्ती म्हणेल हो हो आहे, हा हे ताप आहे. म्हणजे एकाच घरात एकाच तापाला 3 उत्तरं मिळाली. एक म्हणतोय नाहीये, दुसरं म्हणतोय कणकण आहे, तिसरा म्हणतोय हो हो ताप आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणामध्ये देखील ते प्रमाण हे ज्याच्या त्याच्या आकलनाच्या शक्तीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण हे सापेक्ष आहे, आणि जे सापेक्ष असतं त्याला परमप्रमाण मानता येत नाही. जे सापेक्ष आहे त्याला परमप्रमाण मानता येत नाही. मग अशा वेळेला प्रत्यक्ष प्रमाणाची मर्यादा आपल्या लक्षात येते की प्रत्यक्ष प्रमाण हे मर्यादित आहे. अनुमान प्रमाण जसा एक अनुमान आहे की थर्मामीटरमध्ये पारा आहे, पारा इतका उंचावला की तो 101 ताप असतो, हा आपला अनुमान आहे आपला. आणि तो पारा आपण लावतो, थर्मामीटर लावतो आणि बरोबर तो आकडा सांगतो की हो इतका इतका ताप आहे म्हणून. हा अनुमान प्रमाण आहे, हे अनुमान प्रमाण आहे. ते बऱ्यापैकी चांगलं असतं, पण त्यामध्ये देखील जर त्या पाऱ्यामध्ये काही इम्प्युरिटी असेल तर तो पारा बरोबर अनुमान लावू नाही शकणार आपल्या तापाचं, त्यामध्ये काहीतरी गडबड होईल. मग आप्त प्रमाण म्हणजे कोण? रोग झाल्यानंतर आपला आप्त मनुष्य असतो तो म्हणजे डॉक्टर. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर त्यांच्या परीने तपासतात आणि डिक्लेअर करतात की हो ताप आहे, हे डिक्लेअर करतात, हे आप्त वचन झालं.
आणि मग डॉक्टरांनी आहे म्हटल्यानंतर घरातले तिघही गप्प बसतात. का गप्प बसतात? कारण त्यांना माहिती असतं की डॉक्टरांचं म्हणणं हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून आप्त प्रमाण तिकडे प्रमाण मानलं गेलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जर डॉक्टरही म्हणाले ताप नाहीये पण आपल्याला ताप जाणवतोय, अशा वेळेला तो रोगी जर म्हणाला की नाही मला ताप आहे डॉक्टर, तर अशा वेळेला डॉक्टरलाही ते मानावं लागतं की बाबा रे हो, जर तूच म्हणतोयस ताप आहे, तूच म्हणतोयस दात दुखतोय, तर मला जरी ते दिसत नसलं तरी तुझं वाक्य प्रमाण मानून आता मी तुला गोळ्या देतो. त्यामुळे सर्वश्रेष्ठ प्रमाण मानलं जातं ते शब्द प्रमाण. शब्द प्रमाणाच्या खालोखाल मानलं जातं आप्त प्रमाण. आप्त प्रमाणाच्या खालोखाल मानलं जातं अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाच्या खालोखाल मानलं जातं प्रत्यक्ष प्रमाण. पण रोजच्या जीवनामध्ये आपण प्रत्यक्ष प्रमाणालाच अनन्यसाधारण महत्त्व देतो आणि तिथेच आपली बऱ्याचदा फसगत होते. तिथेच आपली बऱ्याचदा फसगत होते. म्हणून हिंदू मनुष्य म्हणून आपण जन्माला आल्यानंतर एकाच प्रमाणावर अवलंबून न राहता शब्द, आप्त, अनुमान आणि प्रत्यक्ष चारही प्रमाणांच्या कसोटीवर एखादी घटना तपासली पाहिजे आणि मग निर्णय घेतला पाहिजे. हे हिंदू असल्याचं लक्षण आहे. हे हिंदू असल्याचं लक्षण आहे. म्हणून हिंदू वे ऑफ लाईफ काय असलं पाहिजे याविषयी आज शाळांमध्ये वर्ग घेण्याची गरज आहे. कारण आज शाळा शिकवतायत की प्रत्यक्ष प्रमाणाला प्रमाण माना, अनुमानाला प्रमाण माना, पण आप्त आणि शब्द प्रमाणाची उपेक्षा करतायत. त्यामुळे आज शाळांमधून शिकून आलेली जी मुलं आहेत ती चांगली मानव म्हणून जगू शकतात, पण चांगले हिंदू म्हणून जगू शकत नाहीत. त्यांना हिंदू वे ऑफ लाईफ शिकवलं पाहिजे, याची गरज आहे. आणि हे शिकवणं अगदी सोपं आहे, काही कठीण नाही आहे. त्यासाठी ब्लॅकबोर्डची पण गरज भासत नाही. आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या विद्यार्थ्यांना जे ज्ञान दिलं त्या ज्ञानासाठी त्यांना बेंच डेस्कचीही आवश्यकता नव्हती, ब्लॅकबोर्ड खडूचीही आवश्यकता नव्हती, कोणत्या प्रोजेक्टरचीही आवश्यकता नव्हती. केवळ शब्दाच्या माध्यमातून ते ज्ञान द्यायचे आणि ते ज्ञान देत असताना निसर्गामध्ये राहून त्या ज्ञानाची सत्यता विद्यार्थ्यांना, शिष्यांना दाखवायचे आणि त्यावरून विद्यार्थी तयार व्हायचे. आणि असे विद्यार्थी तयार व्हायचे की जे विद्यार्थी देवतांसाठी देखील पूजनीय होऊन जायचे. हे ऋषीमुनी कोण होते? हे ऋषीमुनी देवतांसाठी देखील पूजनीय झालेले होते. त्यामुळे आपल्याकडची जी ज्ञान परंपरा आहे ही ज्ञान परंपरा शब्द प्रामाण्याला प्राधान्य देतं आणि त्यामुळे ही ज्ञान परंपरा जी आहे ही फार उच्च कोटीची ज्ञान परंपरा देवतांनी देखील स्वीकारलेली आहे. तर अशा ज्ञान परंपरेतून आलेले हे रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ असल्यामुळे या ग्रंथांना कुठेही काट कोणी देणारं मिळत नाही. कारण काट द्यायला गेला की तो तिथेच अडकत जातो, त्याचीच पोलखोल व्हायला लागते. जो मनुष्य आपल्या धर्मग्रंथांना काट द्यायचा प्रयत्न करेल तो हळूहळू काट देता देता कधी आपल्या धर्मामध्ये रंगून जाईल कळणारही नाही त्याला, अशी स्थिती आहे. तर हे अद्भुत रामायण, यामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. या रामचंद्रांच्या जन्माच्या मागे काय घडलेलं आहे, का देवाला जन्म घ्यावा लागला, का देवाने स्वेच्छेने जन्म घेतलेला आहे, याचा उहापोह या अद्भुत रामायणामध्ये केलेला आहे. रामाच्या जन्माची मुळं ही अंबरीश राजाच्या जीवनकाळामध्येच पेरली गेलेली होती. रामाच्या जन्माची मुळं ही अंबरीश राजाच्या काळातच पेरली गेलेली होती. जसं आपण ऐकतो की रामदास स्वामींच्या 21 पिढ्या आधीपासून रामभक्ती चालू होती, तेव्हा रामदास जन्माला आले. याचा अर्थ रामदास जन्माला यावेत याची बीज ही कधी पेरली गेली होती? 21 पिढ्या आधीच पेरली गेली होती. तद्वत प्रभू रामचंद्रांच्या जन्माची कहाणी जी आहे ही जरी चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी सुरू झालेली असली तरी अलौकिक धर्तीवर
प्रभू रामचंद्रांच्या जन्माची बीज पेरली गेली होती ती अंबरीश राजाच्या काळातच पेरली गेलेली होती. ती कशी पेरली गेली होती त्याचं वर्णन आता वाल्मिकी ऋषी करतात. प्रभू रामचंद्रांचा जन्म होऊन आज किती वर्ष झाली, किती वर्ष लोटली याचा थोडासा आपण विचार करू. आपल्याकडच्या कालगणनेमध्ये कलियुग 4,32,000 वर्षांचं आहे. कलियुगाच्या आधीचं द्वापर युग हे कलियुगाच्या दुप्पट म्हणजे 8,64,000 वर्षाचं द्वापर युग आहे. आणि कलियुगाच्या तिप्पट म्हणजे 12,96,000 वर्षांचं त्रेतायुग आहे. कलियुगाच्या चौपट म्हणजे 17 लाख आणि किती 24 काय जे असेल ते 17,24,000 का 22 असं काहीतरी आहे. तर तेवढ्या वर्षापूर्वीचं तेवढ्या वर्षांच्या कालावधीचं कृत म्हणजे सत्ययुग आहे. एवढी ही युगांची गणना आहे. आता यामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म हा काही या कलियुगात झालेला नाही. म्हणजे किमान कलियुग सुरू होऊन आत्ता जे 5,127 वर्ष झाली 32 वर्ष झाली त्या 5,0132 वर्षाच्या आधीचा रामजन्म आहे हे तर निश्चित आहे. प्रभू रामचंद्रांच्या कुळातला एक राजा महाभारताच्या युद्धामध्ये कौरवांच्या वतीने लढत होता असा उल्लेख महाभारतात येतो. याचा अर्थ महाभारताच्याही खूप आधी राम होऊन गेलेलेत हेही सिद्ध होतं. बघा एखाद्या घराण्याचा ऱ्हास कसा होतो. कुठे प्रभू रामचंद्र धर्माचा पक्ष घेणारे, कुठे प्रभू रामचंद्रांचे सगळे पूर्वज सत्याचा पक्ष घेणारे. पण काळ महिमा असा असतो की त्याच प्रभू रामचंद्रांच्या वंशामध्ये जन्माला आलेला एक राजा द्वापर युगाचा शेवट होता होता कौरवांच्या बाजूनी लढतोय. म्हणजे अधर्माच्या बाजूनी धर्माविरुद्ध लढतोय. घराण्यांमध्ये कसा फरक होत जातो काळाच्या प्रभावाने. तर हा जो राजा आहे हा प्रभू रामचंद्रांचा कितवा वंशज आहे हे महाभारतात नोंद केलेली आहे. त्यावरून आपण मागे मागे गेलो तरी लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांचा जन्म हा द्वापर युगातलाही नाहीये, तो त्रेतायुगातला आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म हा 5,132 वर्ष अधिक 8,64,000 वर्ष म्हणजे साधारण 8,70,000 वर्षांपूर्वीचा रामजन्म आहे. इथपर्यंत आपण पोचतो. आता प्रश्न हा पडतो की मॉडर्न जॉग्रफीनुसार विज्ञानानुसार 8,70,000 वर्षांपूर्वी पृथ्वी तरी होती का हा प्रश्न पडतो. आत्ता दिसते तशी पृथ्वी नव्हती. ही पृथ्वी वेगळी दिसत होती. जसं इंदोर 100 वर्षापूर्वी दिसत होतं तसं आज थोडीच दिसतं. 100 वर्षापूर्वी इंदोरची सरस्वती नदी खळखळ करत वाहत होती. स्वच्छ पाणी होतं, लोक त्यात स्नान करायचे. पण आज तीच सरस्वती नदी बघा, तिचं नावही बदलून खान नदी वगैरे करण्यात आलं. अरे इतकं सुंदर नाव सरस्वती नाव आहे, जुन्या नकाशांमध्ये उल्लेख आहे, पण तरी देखील म्युन्सिपाल्टीच्या रेकॉर्डमध्ये अजूनही त्याला कान नदी म्हणतात. का बरं असं करतायत? का लोक मागे लागत नाही की या नदीचं मूळ नाव तिला द्या? तिचा नकाशा आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे, एवढंच कशाला त्या इंदोरच्या म्युझियममध्ये त्याचा नकाशा आहे. बरं त्या म्युझियमचे डायरेक्टर देखील मराठी आहेत. म्हणजे हे काम सोपं आहे खरं करणं. त्या डायरेक्टरांनी जर एक पत्र लिहिलं सरकारला किंवा त्यांनी नुसतं एवढं जरी लिहून दिलं की आमच्या रेकॉर्डनुसार ह्या नदीचं नाव जुनं सरस्वती आहे, होळकरांच्या कागदामध्ये सरस्वती उल्लेख आहे, एवढे 2-3 पुरावे देऊन जर महानगरपालिकेने एक प्रस्ताव ठेवला. बरं महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव ठेवण्यासाठी पण बरेचसे पार्षद हिंदूच तर आहेत, कुठे विदेशी आहेत इराणमधून आले. त्यांनी जर प्रस्ताव ठेवला की आमच्या या नदीचं नाव कान कधी झालं भगवंताला ठाऊक,
पण त्याचं मूळ नाव सरस्वती आहे आम्हाला माहिती आहे, याचं मूळ नाव पुन्हा देण्यात यावं. तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला की तो पास होतो. केंद्र सरकारला याचं नाव ठेवावं लागतं. राजस्थानमध्ये हा प्रयोग झाला यशस्वी. राजस्थानमध्ये एक लुनी नदी आहे, पाली मारवाडहून वाहते. त्या लुनी नदीचा जो पाट आहे तो सरस्वतीचाच पाट आहे हे सॅटेलाइटवरून सिद्ध झालं. आणि त्या लुनी नदीच्या किनारची जी गावं आहेत, जिकडे मंदिरं आहेत, त्या मंदिरांचा उल्लेख महाभारतात सापडला. बलरामाने महाभारताच्या युद्धात केलेल्या सरस्वती प्रदक्षिणा, हल्ली आपण म्हणतो ना नर्मदा परिक्रमा, पूर्वीच्या काळी सरस्वती परिक्रमा पण व्हायची. बलरामाने केलेली होती सरस्वती परिक्रमा. त्या सरस्वती परिक्रमेमध्ये बलरामाने ज्या ज्या ठिकाणी दर्शनं घेतली आहेत देवांची, ती मंदिरं आजही लुनी नदीच्या किनारी आहेत. तर राजस्थानातल्या काही हिंदू लोकांनी आग्रह धरला की या लुनी नदीचं नाव सरस्वती आहे, तिला सरस्वती म्हणा फक्त. ती आता खारट झाली म्हणून लवण या शब्दावरून लुनी असं नाव पडलं, पण तिचं नाव मूळ सरस्वती द्या. राजस्थान सरकारला द्यावं लागलं सज्जन. आज राजस्थानच्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये लुनी लिहिलेलं असतं आणि कंसामध्ये सरस्वती लिहिलेलं असतं. आणि प्रत्येक पाठ्यपुस्तकात राजस्थानच्या आलं की लुनी रिव्हर वॉज इन एन्शियंट टाइम्स कॉल्ड एज सरस्वती रिव्हर, हे नमूद झालं. आता लोकांनी थोडासा उठाव करावा लागतो, अगदी थोडासा, फार करायची गरज नाही. आणि आपल्या ह्या नदीच्या बाबतीत तर सरस्वती उल्लेख इंदोरच्या म्युझियममध्ये आहे, फार लांब नाही. आणि म्युझियमचे डायरेक्टर मराठीच आहेत, राजेंद्रनगरला राहतात. आज मी तोच विषय राजेंद्रनगरला काढणार आहे की करा काहीतरी. कुठे ते कान 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 चालू, मला ते कान ऐकून बरं काही लोक तर कानचं खान करतात, त्याने आणखीन तळपायाची आग. सरस्वती आहे ती, उपनदी आहे ती सरस्वतीची, मूळ सरस्वतीची धार नाही आहे, पण उपनदीला पण तर महत्व आहे ना, उपनदी पण पूजनीय आहे. तर काळाच्या ओघामध्ये जशी पृथ्वी आज आपल्याला दिसतीये तशी पृथ्वी तेव्हा नव्हती. त्यावेळेसच्या पृथ्वीची संरचना थोडी वेगळी होती, पण पृथ्वी हीच होती ज्यावर प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. तर 8,70,000 वर्षांपूर्वी त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांचा जन्म झालाय. पण तोही एक्झॅक्ट कधी झालेला आहे तर वर्णन केलेलं आहे की त्रेतायुगाच्या मध्यभागात प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. त्रेतायुगाचा मध्यभाग, प्रथम चरणात प्रभू रामचंद्रांचा जन्म झालाय. आता त्रेतायुगाचा आयुर्मान जर 12,96,00,000 वर्षांचं धरलं, 96,000 वर्षांचं धरलं, 12,96,000, त्याचे जर 4 भाग केले आणि त्याचा पहिला भाग त्यात रामाचा जन्म झाला असं जर आपण म्हटलं तर रामाचा जन्म हा 17 लाख वर्षापूर्वीचा सिद्ध होतो. हे साहित्यिक प्रमाणांवरून. आता ही जी प्रमाणं आहेत साहित्यिक प्रमाणं, ती ओढून चढून लिहिली गेली असतील असा आपण अनुमान लावू. एक नास्तिक या दृष्टीने विचार केला तर ती ओढून ताणून लिहिली असतील असा अनुमान लावू. मग आता प्रमाण काय आहे आपल्याकडे? रामाचा जन्म हा 17 लाख वर्षापूर्वी होता हे सिद्ध करायला प्रमाण काय आहे? तर रामाच्या काळच्या 2 वस्तू आहेत आपल्याकडे ज्यावरून आपण हे सिद्ध करू शकतो. एक वस्तू म्हणजे अख्खा रामसेतू. रामसेतू आहे, त्या रामसेतूचं कार्बन डेटिंग टेस्ट करायचं ठरवलं. त्याचे रिपोर्ट आहेत, ऑनलाईन देखील तुम्हाला वेबसाईटवर, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दिसतात. रामसेतूच्या रिपोर्टमध्ये जेव्हा पहिल्यांदा कार्बन डेटिंग टेस्ट केली गेली त्यात निष्कर्ष हा काढण्यात आला की कार्बन डेटिंग टेस्ट किती जुन्यात जुन्या वस्तूचं अंकन करू शकते त्याच्याही पेक्षा जुना हा रामसेतू आहे. त्यामुळे कार्बन डेटिंग टेस्टची जी मर्यादा आहे 5,000 वर्ष, 7,000 वर्ष, त्याच्याही पेक्षा जुना रामसेतू आहे असा वैज्ञानिकांनी अहवाल सादर केला. आणि त्या अहवालामध्ये एक महत्त्वाचा निष्कर्ष त्यांनी दिला, जो महत्त्वाचा निष्कर्ष, सरकारी निष्कर्ष,
तो सुप्रीम कोर्टात सादरही झाला होता 2008 साली, आणि सुप्रीम कोर्टाने हा दिलेला निष्कर्ष खरा आहे का यासाठी नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या डिरेक्टरांना प्रश्न विचारला होता, आणि ते म्हणाले हो हे खरं आहे. त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं की राम सेतू इज नॉट अ नॅचरल फॉर्मेशन. उघडपणे ते असं नाही म्हणत आहेत की इट इज अ मॅनमेड स्ट्रक्चर, असं नाही म्हणत आहेत, पण ते एवढं मात्र कबूल करतायत इट इज नॉट अ नॅचरल फॉर्मेशन. म्हणजे हे काही प्राकृतिक गोष्ट नाही आहे, जसं पर्वत वगैरे प्राकृतिक असतात तसं नाही, कोणीतरी बनवलं, हा निष्कर्ष दिला. मग कोबाल्ट डेटिंग टेस्ट करण्यात आली, आणि कोबाल्ट डेटिंग टेस्टमध्ये रामसेतूचे जे दगड आहेत हे दगड लाकडापासून बनलेले आहेत, हे फॉसिल आहेत हे सिद्ध झालं. आणि हे फॉसिल 13 लाख वर्ष जुने आहेत हे कोबाल्ट डेटिंग टेस्टमध्ये सिद्ध झालं. म्हणजे आपण आपल्या ग्रंथाचं प्रमाण मानणं सोडा, पण कमीत कमी 13 लाख वर्षापूर्वी राम सेतू बांधला गेला होता. याचा अर्थ प्रभू रामचंद्र 13 लाख वर्षापूर्वी होते इथपर्यंत तर वैज्ञानिकदृष्ट्या पण सिद्ध होतं. पण आपल्या ग्रंथांच्या आधारे 17 लाख वर्षापूर्वीचं होतं. पण आपण अगदी हल्लीच्या वैज्ञानिक तथ्याला प्रमाण मानलं तरी जर राम सेतू 13 लाख वर्षापेक्षा जुना आहे, म्हणजे किमान 13 लाख वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला हे आपण म्हणू शकतो. आणि असे प्रभू रामचंद्र, त्यांचं चरित्र आज 13 लाख वर्षानंतर, शास्त्रीयदृष्ट्या 17 लाख वर्षांनंतर देखील आपण गातो. त्या चरित्रावर 7-7 दिवसाचं व्याख्यान इंदोरसारख्या शहरामध्ये ठेवलं जातं, भारतभर ठेवलं जातं. या रामायणावर जगभर रिसर्च चालू आहे, उहापोह चालू आहे. म्हणजे काय तो दिव्य काळ असेल प्रभू रामचंद्रांच्या जन्माचा, काय तो अद्भुत मानवी पृथ्वीवरचा काळ असेल याचा आपण अनुमान लावू शकतो. आणि त्या अद्भुततेच्या मागे असलेली जी अदृश्य अद्भुतता आहे त्याचं वर्णन वाल्मिकी ऋषी करतायत, आणि त्याला आपण अद्भुत रामायण असं म्हणतो. तर रामाच्या जन्माला प्रारंभ होतोय त्याची कारणमीमांसा जातीये थेट अंबरीश राजापर्यंत. प्रभू रामचंद्रांच्या 10-15 पिढ्यांआधी इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेला हा अंबरीश राजा आहे. हा कोणाचा मुलगा आहे तर हा त्रिशंकूचा मुलगा आहे. त्रिशंकू एक राजा होता रघुकुळामध्ये. इक्ष्वाकू राजापासून जन्माला आलेले जे आहेत त्यामध्ये 42वा नंबर प्रभू रामचंद्रांचा आहे. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या आधी 41 राजे होऊन गेलेले आहेत. आणि हे जे 41 राजे झालेले आहेत, ह्या 41 राजांचं मूळ आहे मनुराजा. मनुराजाला एकदा शिंक आली आणि त्या शिंकेतून निघाला तो इक्ष्वाकू निघाला. शिंक येताना आपण कसं करतो, हक्षी करतो, आणि त्याच्यातून तो छोटासा बालक निघाला. म्हणून शिंकण्याचा आवाज, शिंकण्याचा जो ध्वनी आहे तो ध्वनीच त्याचं नाव बनलं, म्हणून त्याचं नाव पडलं इक्ष्वाकू. इक्ष्वाकू नाव. तर मनुराजाचा एक पुत्र आहे इक्ष्वाकू. त्या इक्ष्वाकूच्या वंशामध्ये 42वा नंबर आहे प्रभू रामचंद्रांचा. आणि त्यांच्या आधी त्रिशंकू होऊन गेलेला आहे. हा त्रिशंकू, ह्याची कहाणी तुम्ही ऐकली असेल की त्रिशंकूनी एकदा इच्छा व्यक्त केली की गुरुदेव मला अमुक अमुक यज्ञ करायचा आहे. वसिष्ठ मुनी म्हणाले की हा यज्ञ तू काही करू नको म्हणे. नाही नाही, तरी मला करायचा आहे. नाही म्हणे, तुझा अधिकार नाही यज्ञ करण्याचा, हा यज्ञ करण्याचा. आता वास्तविक पाहता गुरुवचन प्रमाण मानायला हवं होतं की गुरु ज्या अर्थी म्हणतायत की नको करूस हा यज्ञ, याचा अर्थ आपल्यासाठी ते योग्य नाही आहे हे मानायला हवं होतं. पण इक्ष्वाकून, त्या त्रिशंकूनी काही ऐकलं नाही. चिंतेत पडला की गुरु नाही का म्हणतायत, हे काही गुरुदेवांचं बरोबर नाही, माझी तयारी आहे यज्ञ करण्याचं ना, हे का नाही करून घेतेत. तेवढ्यात या संधीचा फायदा घेतला तो विश्वामित्र ऋषींनी घेतला. कारण विश्वामित्र ऋषींच्या मनामध्ये वसिष्ठांविषयी एक अढी होती. ही अढी कसली होती तर ही अढी ह्याची होती
की तुम्ही मला ब्रह्मर्षी म्हणा, ही अडी होती. आणि वसिष्ठ म्हणत होते की चुकीचं सर्टिफिकेट मी देणार नाही, तू क्षत्रिय कुळात जन्माला आलेला आहेस, त्यामुळे तुला मी राजर्षी म्हणीन, ब्रह्मर्षी नाही म्हणता येणार तुला. आणि हे विश्वामित्र अडून बसले, नाही मला ब्रह्मर्षी म्हणा, कोणत्याही ब्राह्मणापेक्षा मी काही कमी आहे का तपामध्ये, योगामध्ये, याच्यात त्याच्यात, त्यामुळे मला ब्रह्मर्षी म्हणा. वसिष्ठ मुनी म्हणाले नाही, वर्ण हा जन्म आणि कर्म दोन्हीनी प्राप्त होतो. जन्म कर्मच मे दिव्यम, कृष्णाने म्हटले ना, जन्म कर्मच मे दिव्यम. आणि वर्णाच्या बाबतीत कृष्णाने काय म्हटलंय, गुणकर्म विभागशः. जन्म कर्म गुणकर्म, सांख्य तत्वानुसार, न्यायशास्त्रानुसार जन्म हा देखील गुण आहे. नुसते आपल्या स्वभावाचे गुण तेवढे गुण नसतात, नुसते आपल्या शारीरिक गुण असतात तेवढे गुण नसतात, तर जन्म हा देखील एक गुण आहे. जन्मावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणून बऱ्याचशा महिला बाळंतीण होताना सिझरीन ऑपरेशनचा पर्याय स्वीकारतात. आम्ही आग्रह करतो सिझरीनला जास्त जाऊ नका, नॅचरल जन्म होऊ द्या, कारण जन्म होणं हा देखील गुण आहे. त्यामुळे जन्म कसा होतो यालाही महत्व आहे, जन्म कुठे होतो यालाही महत्व आहे. तुम्ही बघा, हल्ली जवळजवळ सगळ्यांचा जन्म हॉस्पिटलमध्येच होतो. पूर्वी जवळजवळ सगळ्यांचा जन्म घरात व्हायचा. त्यांची सहनशीलता खूप होती ज्यांचा जन्म घरात झालेला आहे. कारण ज्यांचा जन्म घरामध्ये झालेला आहे त्यांना कमीत कमी 1 महिन्याभरपर्यंत अंधाऱ्या खोलीत ठेवलं जायचं, उद्विग्नता नसायची. हल्ली ज्या मुलांचा जन्म हॉस्पिटलमध्ये होतो ते जन्माच्या पहिल्या दिवसापासून नर्सिसचा आवाज ऐकतायत, डॉक्टरांचा आवाज ऐकतायत, कलकलाट ऐकतायत. त्यामुळे त्यांचं माइंड डिस्टर्ब्ड आहे. आणि तो जो डिस्टर्बन्स आहे तो पुढे देखील आपल्याला दिसतो. काही कारण नसतं, पण आईनी छोटंसं काम सांगावं, बाळा जरा नाक्यावर जाऊन 100 ग्रॅम दही घेऊन ये, काय ती मुलं चिडतात आईवर, छोट्याशा कामाने चिडतात. एखाद्याने थोडासा सल्ला दिला तरी लगेच चिडतात, एकदम शॉर्ट टेम्पर्ड. कारण का, जन्म हा देखील गुण आहे. त्यामुळे नुसतं जन्म झाला म्हणून चालणार नाही, जन्म कसा झाला यालाही महत्व आहे. त्यामुळे नॅचरल जन्म ज्या मुलांचे होतात त्या मुलांचं माझं निरीक्षण आहे, मी पण विज्ञानाचा पदवीधर आहे, त्यामुळे मी आंधळेपणाने एखादी गोष्ट मानणाऱ्यातला नाही आहे. ज्यांचे जन्म नॅचरल झालेले आहेत, नॅचरल डिलिव्हरी आहेत, ते बऱ्यापैकी शांत असतात. आणि ज्यांचे जन्म सिझरीन डिलिव्हरीने झालेले आहेत ते उद्विग्न दिसतात. छोट्या कारणाने एकदम त्यांचं मनोबल ढासळतं, चंचल दिसतात. आणि आपण तर्क लावू शकतो, कारण मी नुसता विज्ञानाचाच विद्यार्थी नाही, तर मी मानसशास्त्राचा देखील पदवीधर आहे. त्यामुळे मानसशास्त्राच्या आधारावर मी हे सांगू शकतो की लहानपणी झालेले कलकलाटाचे हॉस्पिटलच्या वातावरणाच्या संस्कारामुळे आयुष्यभर त्या माणसाचं मन चिडचिडं राहिलेलं आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही झोपलेले आहात गाढ, आणि तेवढ्यात कोणीतरी दिवे लावले, कोणीतरी आजूबाजूला गप्पा गोष्टी करतंय, तुमची झोपमोड होते आणि चिडचिडेपणा वाढतो की नाही. ज्या लहान बाळाला 22 तास झोपायचं आहे, त्या बाळाभोवती नर्स फिरत असेल, हे फिरत असतील, डॉक्टर फिरत असतील, पंख्याचा गटर 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 आवाज येत असेल, ट्यूब लागलेली असेल, त्याला झोप मिळत नाही 22 तास. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाला 22 तास झोप लागते. ती झोप हॉस्पिटलच्या वातावरणात शांतपणे मिळेल का? त्यामुळे जन्माला येता क्षणी त्याच्यावर झोप न लागण्याचे संस्कार आहेत, म्हणून ती बाळं रात्री 2 वाजता 3 वाजता झोपतायत. वेळेवर झोपतच नाही आहेत मुलं. का वेळेवर झोपत नाही आहेत? का त्यांना 10 वाजता झोप लागत नाही? संस्कार नाही आहेत त्यांच्यावर वेळेवर झोपण्याचं. कारण त्यांना ज्या वेळेला झोप येत होती तेव्हा त्यांना झोप दिली नाही, त्यांचा झोपेचा संस्कार चुकला, आणि तो जो संस्कार चुकला तो नंतर घालणं कठीण होऊन जातं. तो संस्कार त्याच वयात घातला पाहिजे, वेळेवर झोपण्याचा, वेळेवर उठण्याचा.
तर लहानपणी हॉस्पिटलमधल्याच 5-10 दिवसांमध्ये झोपेवर विरजण पडलेलं असल्यामुळे आयुष्यभर झोपेचं तंत्र बिघडलेलं असतं. आहे की नाही बघा तुम्ही, हल्लीच्या मुलांचं झोपेचं तंत्र पूर्ण बिघडलेलं आहे. त्यांना कळतच नाही आहे कधी झोपायचं कधी उठायचं. त्यांचं नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉकच बिघडून गेलेलं आहे. म्हणून जन्माला देखील आपल्याकडे गुण मानलेला आहे. जन्म कर्मच मे दिव्यम गुणकर्म विभागशः. त्यामुळे वर्णव्यवस्थेची आखणी ही फक्त कर्मविभागशः नाही आहे, गुणविभागशः आहे. आणि गुणामध्ये जन्म हा देखील येतो. म्हणून वसिष्ठ मुनी विश्वामित्रांना म्हणतायत की तुम्ही क्षत्रिय कुळात जन्माला आलेले आहात, त्यामुळे तुम्ही ऋषी तर आहातच, त्यामुळे तुम्हाला मी राजर्षी म्हणेन, पण ब्रह्मर्षी नाही म्हणता येणार. का नाही म्हणता येणार? ज्या गोष्टी जे तप ब्राह्मण करू शकत नाही ते मी करून दाखवतोय, तरी मला का नाही ब्रह्मर्षी म्हणणार? नाही म्हणे, म्हणता येणार नाही तुम्हाला ब्रह्मर्षी, तुम्ही राजर्षी आहात. ती अढी विश्वामित्रांनी मनात ठेवली आहे. आणि जिथे जिथे वसिष्ठ ऋषींना पाण्यात पाहण्याची संधी मिळेल ती संधी सोडायची नाही, असा विश्वामित्रांनी एक प्रकारे पणच केलेला आहे. त्यामुळे आता त्रिशंकूकडून वसिष्ठ ऋषी यज्ञ करून घेत नाहीत, मग मी करून घेतो. अशा अट्टहासापोटी त्रिशंकू राजाकडे विश्वामित्र येत आहेत आणि म्हणतायत, काय झालं म्हणे, का दुःखी बसलायस? म्हणे, मुनिवर्य काय सांगू म्हणे आपल्याला, मला हा यज्ञ करण्याची इच्छा आहे, ह्या यज्ञाने मला स्वर्गलोकातलं स्थान प्राप्त होईल, पण माझे गुरु तयारच नाही आहेत हा यज्ञ करून द्यायला. त्यामुळे माझा स्वर्ग अर्धवट राहतोय, मला स्वर्ग नाही मिळणार. म्हणे, काही चिंता करू नको, तुझे गुरु करून देणार नसतील तर काय झालं, मी करून देतो ना. कळलं की? तुझे गुरु करून देणार नसतील तर काय झालं, मी करून देतो तुला. करून त्या विश्वामित्र ऋषींनी त्या त्रिशंकूकडून यज्ञ करून घेतला. त्या यज्ञाच्या बळावर त्रिशंकूमध्ये इतकं पुण्य साठलं की तो ऊर्ध्वगामी झाला आणि हळूहळू स्वर्गाकडे आरोहित व्हायला लागला. जसा तो स्वर्गाकडे आरोहित होतोय, स्वर्ग लोकातल्या देवता त्याला पुन्हा खाली ढकलून देत आहेत. स्वर्ग लोकातल्या देवता म्हणतात, तुला स्वर्गामध्ये स्थान नाही, गुरूंच्या आज्ञेची अवहेलना तू केलेली आहेस, त्यामुळे तुला स्वर्गात स्थान नाही, तू योग्य नाही त्यासाठी. विश्वामित्र म्हणतात, कसा योग्य नाही? जो हा यज्ञ करेल तो योग्य स्वर्गात जाण्यासाठी, त्यामुळे मी माझ्या आता तपोबलाने ह्याला स्वर्गात पाठवतो. म्हणून विश्वामित्र ऋषी तपाच्या बळाने त्याला स्वर्गात पाठवत आहेत आणि देवता त्याला स्वर्गातून खाली ढकलतायत. ह्या सगळ्या वर पाठवणं ना खाली ढकलणं, वर पाठवणं आणि खाली ढकलणं, या स्थितीमध्ये अशी स्थिती झाली की तो त्रिशंकू मधल्यामध्ये अडकून राहिला आणि तो ना स्वर्गात जाऊ शकला ना पृथ्वीवर येऊ शकला. तो पृथ्वीभोवती गोलगोल गोलगोल फिरत राहिला. विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं तर काय, विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं तर रॉकेट ज्या वेळेला आकाशात प्रक्षेपित केलं जातं त्यावेळेला प्रपल्शनची जी इंजिन्स असतात ती त्याला वर ढकलत असतात आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचत असतं. एक स्थिती अशी येते की त्या स्थितीमध्ये ते सॅटेलाइट जे आहे ते ना पृथ्वीवर पडत ना आकाशात निघून जात, ते पृथ्वीभोवती गोलगोल गोलगोल फिरायला लागतं. तसा हा त्रिशंकू झाला. हा आजही फिरतोच आहे त्रिशंकू, आकाशात दिसतो त्रिशंकूचा तारा. तर हा त्रिशंकू आजही आकाशात फिरतोय, ना तो स्वर्गात जाऊ शकला ना पृथ्वीवर येऊ शकला. पण या त्रिशंकूचा एक मुलगा होता ज्याचं नाव होतं अंबरीष, ज्येष्ठ पुत्र. हा अंबरीष जो आहे हा त्रिशंकूचा पुत्र आणि हा विष्णूंचा परमभक्त होता. भरद्वाज मुनी विचारतायत की हा त्रिशंकूचा पुत्र अंबरीष हा विष्णूंचा परमभक्त कसा काय झाला, काय कारण असेल? तर यावर वाल्मिकी ऋषी म्हणतायत की हे भरद्वाजा, त्रिशंकूची पत्नी तिचं नाव होतं पद्मावती. ही जी पद्मावती होती ही भगवान श्री हरीची निस्सीम भक्त होती, निस्सीम भक्ती करायची. त्रिशंकू देखील भगवान हरीचा भक्त होता. त्रिशंकू आणि त्याच्या पत्नीने भगवंताची भरपूर भक्ती केली
10 सहस्र वर्षापर्यंत भक्ती केली. इकडे उल्लेख आलेला आहे त्याच्या आईने 10 सहस्र वर्षापर्यंत भगवान श्री हरीची भक्ती केली. 10 वर्ष सहस्राणी तत्परेणांतरात्मना. कशी केली भक्ती? तर भगवान श्री हरीची शंख चक्र गदा पद्मधारी मूर्ती बनवली आणि त्या मूर्तीला गंधादी पषणं चैव धूपद्रव्यादिकं तथा तत्सर्वं कौतुकाविष्टा स्वयमेव चकारसा. भगवान विष्णूंची मूर्ती केली. यावरून आपल्या लक्षात येतं की त्या काळी देखील मूर्तीची पूजा होत होती. तर ह्या पद्मावतीने भगवान श्री हरीची मूर्ती बनवली, शंखचक्र गदा पद्मधारी हरीची मूर्ती, आणि त्या मूर्तीला गंध लेपन करून, धूप दीप वाहून अर्पण करून, फुलं वाहून, फुलांच्या माळा वेगवेगळ्या बनवून त्या अर्पण करून, चांगले चांगले नैवेद्य तयार करून ती भक्ती करायची. आणि ही भक्ती कशी करायची त्याचं वैशिष्ट्य सांगितलंय. कौतुकाविष्टा स्वयमेव चकारसा. कौतुकानी म्हणजे आवडीनी करायची, आवडीनी पूजा करायची. एकदाची करायची म्हणून करायची असं नाही. पूजा ही आवडीनी करायची असते, की घरची पूजा करायची ना, अरे आटपारे कोणीतरी पूजा, अशी नाही करायची. देवाला काय आडलेलं नाही आपल्या घरातलं वाटीभर दूध साखर पिण्यासाठी, त्याला अमृत प्राप्त आहे. कळलं की? बऱ्याच जणांकडे असतं ना की अरे, म्हणजे इंदोरमध्ये नाही, इंदोरच्या बाहेर, आटपून घ्या रे पूजा पटपट. काय हे 10 वाजले अजून पूजा आटपली नाही. पूजा ही आटपण्याची गोष्ट नसते, पूजा ही करण्याची गोष्ट असते, आवडीने करण्याची, कौतुकाने करण्याची गोष्ट असते. ही देवासाठी आपण नाही करत पूजा, ही पूजा आपल्या भल्यासाठी करत असतो. त्यामुळे ती आटपायची नसते. तर म्हणून इकडे पद्मावती कशी पूजा करायची? कौतुकेनं, आवडीने पूजा करायची. आणि कशी आवडीने पूजा करायची? गंध माल्यादी स्वयमेव. स्वतः गंध उगाळायची. ती तर महाराणी होती, तिने 4 नोकर बसवले असते गंध उगाळायला तर काय कमी पडलं असतं. पण नाही, स्वयमेव, स्वतः गंध उगाळायची, स्वतः गंध तयार करायची. चंदन शब्द नाहीये इकडे, गंध शब्द आहे. गंध म्हणजे काय? गंध म्हणजे अष्टगंध, म्हणजे ज्यामध्ये 8 प्रकारचे सुगंधी प्रकार वापरले जातात त्याला म्हणतात गंध. आणि चंदन म्हणजे नॉर्मल चंदन असतं ते. गंध कसं बनवतात? तर चंदनाचं खोड घेतात आणि ते सहाणेवर उगाळतात. उगाळता उगाळता त्यामध्ये थोडासा कापूर घालतात, दुसरा पदार्थ. त्यामध्ये थोडंसं कुंकू घालतात, त्यामध्ये थोडीशी हळद घालतात. हळद म्हणजे हळकुंड, दळलेली हळद नव्हे, हळकुंड थोडंसं उगाळतात त्यामध्ये. त्यानंतर रक्तचंदन उगाळतात, त्यानंतर थोडंसं केशर घालतात, त्यानंतर थोडीशी कस्तुरी घालतात त्यामध्ये. आणि हे सगळं घालून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी केशर कस्तुरी घालून झाली की थोडासा कंकोळ घातला जातो. कंकोळ हे 8 पदार्थ एकत्र करून उगाळले की त्याच्यापासून जे तयार होतं त्याला अष्टगंध असं म्हणतात. कंकोळ म्हणजे आयुर्वेदिक दवाखान्यात जर तुम्ही गेलात तर एक असा मिरीसारखा प्रकार असतो, मिरीसारखा तेवढाच. पण मिरी कशी थोडीशी त्याला कोण असतात, तसं नाही, गोल गरगरीत असतं, त्याला कंकोळ म्हणतात. हे जे आहे ना आपलं ते कंठसुधारक वटी असते, कंठिका, आज मी वापरतोय दिवसभर, माझं कंठिकाच चालू आहे. कारण काल पाऊस पडला, घसा बसला माझा. तर ह्या कंठिका जी आहे ना याच्यामध्ये कंकोळ असतो, घशासाठी खूप चांगला. विड्याच्या पानात घालतात कंकोळ. अगदी छोट्या छोट्या मिरीसारखं असतं, छोटंसं देठ असतं त्याला, ते कंकोळ. पण कंकोळ हल्ली वापरायला लागले. पूर्वी गोरोचन वापरायचे अष्टगंधामध्ये, हल्ली गोरोचन मिळत नाही म्हणून मग त्याऐवजी कंकोळ घालतात. नाहीतर हे 8 पदार्थ, चंदन, रक्तचंदन, कापूर, कुंकू, हळकुंड, आणखीन काय मी म्हटलं, केशर, कस्तुरी आणि गोरोचन, अशा 8 पदार्थांना एकत्र करून अष्टगंध बनवलं जातं.
तर ही पद्मावती राणी जी होती ही स्वतः अष्टगंध तयार करायची. स्वतः करण्याला महत्त्व आहे सज्जनो. बरेच जण पूजेसाठी चंदनाची पावडर आणतात. पावडर आणू नये चंदनाची. चंदन ही गोष्ट उगाळण्याची गोष्ट आहे. आपल्या हिंदू शास्त्रानुसार सगळ्या गोष्टींचं पावडर करण्याचं विधान नाही आहे. काही गोष्टी उगाळायच्या असतात, काही गोष्टी कुटायच्या असतात, काही गोष्टी वाटायच्या असतात, काही गोष्टी चिरायच्या असतात, काही गोष्टी कापायच्या असतात, काही गोष्टी दळायच्या असतात. एवढे प्रकार आहेत. पण आपण काय केलंय, हे जे सगळे 7 प्रकार आहेत, उगाळणं, किसणं, वाटणं, आणखीन काय कुटणं, कांडणं, दळणं, चिरणं आणि कापणं, हे सगळे 8 प्रकार आहेत. हे 8 सगळेच्या 8 प्रकार आपण काय करतोय, मिक्सरमध्येच काम भागवतोय. आणि म्हणून त्या 8 पदार्थांचं सत्व आपल्याला मिळत नाही. हल्ली चटणी जी आहे ती वाटून कुठे कोण करतंय, नाही करत. चटणी करायची मिक्सर, कळलं की नाही. काही दळायचं असलं मिक्सर, काही कुटायचं असलं दाण्याचं कूट करणं आणि मिक्सरमध्ये दाण्याचं कूट करणं. हल्ली सगळ्याला पर्याय मिक्सर आहे, पण मिक्सरमध्ये फक्त कापण्याचं काम होतं, कुटणं दळणं होत नाही. तुम्ही बघा, आपली पूर्वीची मंडळी, आपली आजी आई वगैरे भाजी चिरायच्या, विळी घेऊन भाजी चिरायच्या. फळं चिरायच्या का त्या? नाही, फळं कापायच्या. चिरणं ना कापणं यामध्ये काय फरक आहे? चिरण्यामध्ये सुरी खाली असते आणि जी गोष्ट चिरायची ती वर असते आणि वरतून आपण दाब देतो. आणि कापण्यामध्ये काय असतं, जी वस्तू कापायची असते ती खाली असते आणि सुरी वर असते आणि आपण सुरीवर दाब देतो. इकडे वस्तूवर दाब देत आहेत, तिकडे सुरीवर दाब देत आहेत. दोन्हीमध्ये फरक आहे. भाजी ही चिरायची असते, फळं ही कापायची असतात. आता कोणी म्हणेल काय चिरणं काय ना कापणं काय, काय फरक पडतोय? पडतो ना. मी विज्ञान शिकलेलो आहे, त्यामुळे चिरणं ना कापणं केल्यानंतर काय सेल्युलर स्ट्रक्चर होतं हे मी मायक्रोस्कोप खाली बघितलंय. तुम्ही पण बघा, कोणाला मायक्रोस्कोप अवेलेबल असेल. एखादं फळ चिरा आणि कापा आणि त्याचे बारीक काप करून ते मायक्रोस्कोप खाली स्लाइडवर ठेवा. चिरलेल्याचा काप स्लाइडवर ठेवा. मॉलिक्युलर स्ट्रक्चरमधला फरक, आपलं सेल्युलर स्ट्रक्चरमधला फरक दिसतो. सेल्युलर स्ट्रक्चरमधला फरक दिसतो. भाजी चिरणं आणि भाजी कापणं, त्यानंतर त्या भाजीचं पातं मायक्रोस्कोप खाली ठेवून बघा, त्याच्या सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये लगेच फरक पडतो. मायक्रोस्कोप नसला तर नसू द्या. एक साधं उदाहरण सांगतो. एक सफरचंद घ्या, कारण प्रत्येकाला मायक्रोस्कोप, स्लाइड आणि त्याच्यावरचं कव्हर हे ते सगळं साधं घरगुती उदाहरण. एक सफरचंद घ्या, त्याचे 2 भाग करा आणि एक भाग चिरा आणि एक भाग कापा आणि हवेत ठेवून द्या. कोणतं पटकन काळं पडतं बघा. त्यावरून लक्षात येईल की चिरणं ना कापण्यामध्ये फरक आहे. तसंच भाजी घ्या आणि पालक घ्या. पालकाची 2 पानं चिरा आणि ती नुसती ठेवून द्या आणि 2 पानं कापा आणि ती नुसती ठेवून द्या. कोणती पानं कशी राहतात हे आखो देखा हाल बघा. आपण बघितल्यावर काय प्रश्नच येत नाही ना. चिरण्याना कापण्यामध्ये फरक असतो. तसंच दाण्याचं कूट खलबत्त्यात करा आणि ते बरणीत भरून ठेवा आणि एक दाण्याचं कूट मिक्सरमध्ये करा ना, ते भरून ठेवा. कोणतं लवकर खवट होतं ते बघा. त्यावरून लक्षात येईल की चिरण्यामध्ये आणि कुटण्यामध्ये नक्कीच फरक आहे. कुटलेलं दाण्याचं कूट हे लवकर खवट होत नाही. मिक्सरमध्ये दळलेलं दाण्याचं कूट हे लवकर खवट होऊन जातं. म्हणून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत सज्जन, या सगळ्या गोष्टी आहेत. आपण मिक्सरमध्ये चटणी करतो. चटणीमध्ये काय असतं? कोथिंबीर असते, आणखीन काय काय पदार्थ असतात. ते जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो त्यावेळेला त्याच्या फायबर्सचा चोथा होऊन जातो, काही राहत नाहीत फायबर्स. पण हेच जेव्हा कोथिंबीर, मिरची, अमुक तमुक आपण वाटतो त्यावेळेला त्याचे फायबर्स राहतात आणि ते फायबर्स आपल्या पचनक्रियेला मदत करतात. त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीतल्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या विज्ञानाने देखील सिद्ध होतील की ह्या अशाच का आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये
पाटा वरवंटाही असला पाहिजे, खलबत्ताही असला पाहिजे, इडलीचं दळण्यासाठी काय रगडा बिगडा पण असला पाहिजे, खरल देखील असलं पाहिजे, लोखंडाचं काय असतं जातं पण असलं पाहिजे, सगळं असलं पाहिजे घरामध्ये. वापरा की न वापरा, पुढच्या पिढीला कळू द्या की हे प्रकार आहेत वाटण्याचे, दळण्याचे, अमुक तमुक, हे गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. तर इकडे ही पद्मावती राणी जी आहे ही गंध उगाळून तयार करते, स्वतःहून तयार करते. राणी असून तिने नोकर चाकर लावले तर नुसती बसली, पूजा केली, काम झालं असं नाही करते. कौतुकाने, आवडीने करते. स्वतः देवांचे ची फुलं बागेतून वेचतीये, हार करतीये, देवाला वाहतीये. स्वतः चांगली चांगली पक्वान्न करून देवाला नैवेद्य म्हणून दाखवतीये. आणि असं 1-2 वर्ष नाही, दशसहस्र वर्षापर्यंत, 10,000 वर्षापर्यंत तितक्याच आवडीने करतीये. याला भक्ती म्हणतात. नाहीतर सुरुवातीला आवड असते आणि नंतर असं वाटतं काय तेच रोज करायचं. एकदा आम्ही बडोद्याला गेलो होतो, तर तिकडे एक गुरुजी म्हणाले, गुरुजी आता तेच पुण्यवाचन करून कंटाळा आला हो, आता म्हणे मी सोडतो हे सगळं, आता मी ज्योतिष बघायला लागतो. म्हटलं का? अहो तेच ते अवनीकृत जानुमंडल कमल मुकुल सदृशम हेच चालू आहे हो म्हणे. मह्यम सहकुटुंबिने महाजनान नमस्कुर्वाणाय हेच चालू आहे अखंड. म्हणे कंटाळा आला. म्हटलं असं कंटाळा करू नका. डॉक्टर कधी म्हणत नाही की तेच ऑपरेशन करून कंटाळा आला. जर डॉक्टर कंटाळा आला म्हणाला तर पेशंटचं काय होईल? तसं पौरोहित्य करणाऱ्या ब्राह्मणांनी पण असं म्हणू नये की मला आता हेच रोज पुण्यवाचन करायचा कंटाळा आला, असं म्हणून नाही चालणार. त्यांनी ते कौतुकाने केलं पाहिजे, आवडीने केलं पाहिजे. तीच त्याची भक्ती आहे. जे कार्य आपण आवडीने कर्तव्य भावनेने करतो तीच देवाची भक्ती आहे. तर इथे काय करतीये ती पद्मावती देवी? ही 10,000 वर्ष भगवंताच्या मूर्तीची पूजा करतीये, त्रिशंकू पूजा करतोय. आणि साक्षात भगवंत त्यांना प्रसन्न होऊन दर्शन देत आहेत. शंख चक्र गदा पद्मधारी भगवंत दर्शन देत आहेत. आणि दर्शन दिल्यानंतर ते विचारतायत की हे त्रिशंकू, हे पद्मावती, तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत, तुम्हाला काय हवं ते मागा. त्यावेळेला पद्मावती आणि त्रिशंकू हात जोडून भगवंताला म्हणतात की हे भगवन, आम्हाला असा पुत्र होऊ दे की जो प्रजेचा उत्तम सांभाळ करेल. आम्हाला असा पुत्र होऊ दे की जो जन्मापासूनच तुमचा भक्त असेल आणि या पृथ्वी तलावर देवाची भक्ती पसरवेल, यज्ञ यागाचं महात्म्य पसरवेल, असा पुत्र आम्हाला प्राप्त होऊ दे, असं वरदान त्यांनी मागितलेलं आहे. आणि त्यानुसार भगवंतानी देखील एक फळ दिलेलं आहे की हे फळ खा, तुला तसा पुत्र प्राप्त होईल. आणि ही पद्मावती ते फळ ग्रहण करतीये. आणि त्यानुसार शुभ मुहूर्तावर तिला एक सुलक्षण असलेला पुत्र प्राप्त झालेला आहे. आणि त्या पुत्राच्या ठाई सगळी शुभचिन्ह आहेत. अत्यंत सात्विक आहे, अत्यंत सात्विक आहे, तेजस्वी आहे असा पुत्र प्राप्त झालाय. आणि लहानपणापासूनच सगळ्या सद्गुणांनी युक्त, अत्यंत नम्र पण शूर असा पुत्र प्राप्त झालाय. या पुत्राचं नाव त्यांनी अंबरीश असं ठेवलेलं आहे. अंबरीशाचा जन्म झालेला आहे. गुरु वसिष्ठांकडे या अंबरीशाने ज्ञान घेतलंय आणि धनुर्विद्येमध्ये पारंगत झालाय, राज्य कारभारामध्ये पारंगत झालेला आहे. आणि आपला मुलगा आता पारंगत झाला आहे हे पाहून मग त्रिशंकूनी यज्ञ करायचा ठरवला की आता आपण सदेह स्वर्गात जाऊ. आणि मग नंतर मघाशी वर्णन केलं ते सगळी घटना घडली आणि त्रिशंकू मधल्यामध्ये फिरत राहिला. त्रिशंकू ना पृथ्वीवर येऊ शकते ना स्वर्गात जाऊ शकते. मग अशा वेळेला सगळ्या मंत्र्यांनी मिळून अंबरीशाचा राज्याभिषेक केला की त्रिशंकूचा तू राजकुमार आहेस, योग्य आहेस, तुझा आम्ही राज्याभिषेक करतो. पद्मावतीच्या होकाराने त्रिशंकूच्या मुलाचा म्हणजे अंबरीशाचा राज्याभिषेक झालेला आहे. हा राज्याभिषेक अंबरीशाचा झाल्यानंतर अंबरीशाने काय केलंय? सगळ्यात आधी मंत्रिमंडळाचं गठन केलं. पण हे मंत्री काही बदलावे लागलेले नाही आहेत.
कारण वडिलांनी ठेवलेले मंत्रीच इतके चांगले होते की मंत्रिमंडळ बदलायची काही गरज भासली नाही. मंत्रिमंडळ चांगलं होतं, प्रजा चांगली होती, कुठे चोरी मारी बलात्कार काहीही होत नव्हतं. त्यामुळे राजाला काही कामच नव्हतं. न दंडो न च दांडिका. दंड कोणाला द्यायचा? जो अपराध करेल त्याला ना. पण राजाच्या दरबारात अपराधी येतच, म्हणजे काही अपराधाची कंप्लेंटच येत नव्हती. कोणी अपराध करतच नव्हता. सगळे आपापल्या धर्माचं पालन करत होते. त्यामुळे अंबरीशाला राज्यकारभारात लक्ष घालण्याची विशेष काही गरज नव्हती. म्हणून तो विचार करतोय की सगळं राज्य आपल्या मंत्रिमंडळाच्या ताब्यात देऊ आणि आपण तपस्येसाठी निघून जाऊ. असा विचार करून हा अंबरीश तप करण्यासाठी निघालाय. जंगलामध्ये गेलाय. संपूर्ण अयोध्येचं राज्य हे मंत्रिमंडळ सांभाळतंय आणि उत्तम प्रकारे सांभाळतंय. हा अंबरीश वनामध्ये तप करण्यासाठी गेलाय आणि अत्यंत उग्र तपस्या तो करतोय. जन्मापासूनच त्याला विष्णू भक्तीची आवड, त्यामुळे उग्र तपस्या विष्णू दर्शनासाठी तो करतोय. आणि किती वर्ष तपस्या केली? संवत्सर सहस्रम वै जगन्नारायणद्भुतम हृत्पुंडरीकमध्यस्थम सूर्यमंडलमध्यगम. काय करतोय? हृत्पुंडरीकमध्यस्थम. अंबरीशाच्या आईनी पद्मावतीनी विष्णूंची पूजा केली, श्रीहरीची पूजा केली, ती मूर्ती रूपात केली. अंबरीश कशी पूजा करतोय? तर स्वतःच्या हृदयामध्ये भगवंताच्या मूर्तीचं चिंतन करून त्यात पूजा करतोय. तो मानसिक पूजा आहे त्याची. आईनी केलेल्या मूर्तीपूजेची प्रगल्भता त्याला वंशपरंपरेने प्राप्त झाली आणि तो अंबरीश मानसिक पूजा करण्याचा अधिकारी झालाय. तो मानसिक पूजा करतो आणि ही मानसिक पूजा करत असताना सूर्याकडे टक लावून बघतोय आणि त्या सूर्यातही जो हृदयस्थ श्रीहरी आहे त्याच हरीला सूर्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतो. पूजेचे किती प्रकार आहेत बघा. प्रत्येक वेळेला मूर्तीचीच पूजा करावी लागते असं नाहीये. हृदयामध्ये देखील परमेश्वराचं चिंतन करून पूजा करता येते. सूर्याच्या मध्यभागी देखील भगवंताच्या रूपाचं चिंतन करून पूजा करता येते. तर अंबरीशाची स्थिती खूप उच्च आहे. तो हृदयस्थ परमेश्वराचं पूजन करतोय, श्रीहरीचं पूजन करतोय आणि सूर्यमंडलामध्ये असलेल्या श्रीहरीचं दर्शन घेतोय. असं किती सहस्र संवत्सरापर्यंत. सहस्र संवत्सर म्हणजे 1000 वर्ष त्यांनी असा तप केलेला आहे. कसा तप केलाय, कसं त्यांनी ध्यान केलंय श्रीहरीचं? शंख चक्र गदा पद्मम धारयंतम चतुर्भुजम शुद्ध जांबूनदनिभम ब्रह्म विष्णू शिवात्मकम. शंख चक्र गदा पद्म धारण केलेल्या अशा भगवान श्रीहरीचं ध्यान अंबरीशाचं चालू आहे. त्या श्रीहरीमध्येच त्या श्रीहरीचा तमोगुण प्रधान रूप म्हणजेच रुद्र आहे, रजोगुण प्रधान रूप म्हणजेच ब्रह्मा आहेत आणि सत्वगुण प्रधान रूप म्हणजेच विष्णू आहेत. या भावनेने म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघेही हरीचीच रूपं आहेत. अशा ब्रह्म विष्णू शिवात्मक असलेल्या शुद्ध चैतन्याची भगवान श्री हरीची उपासना करतायत अंबरीश राजा. हे हरी कसे आहेत? सर्वाभरण संयुक्तम पीतांबरधरम प्रभुम. पीतांबर कासलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची कनककुंडलं वगैरे धारण केलेली आहेत. श्रीवत्सवक्षम वक्षसम देवम पुरुषम पुरुषोत्तमम. श्रीवत्स लांछन अर्थात भृगु ऋषींनी मारलेल्या लाथेची खूण देखील ज्यांच्या छातीवर आहे अशा त्या भगवान नारायणाचं पुरुषोत्तमाचं ध्यान अंबरीश राजा करतोय. या त्याच्या ध्यानानी तपानी भगवान श्री हरी प्रसन्न झालेत आणि ततो गरुडमारुह्य सर्वदेवैरभीष्टुतः आजगाम स विश्वात्मा सर्वलोक नमस्कृतः. अंबरीशाच्या तपस्येने प्रसन्न झालेले श्री हरी वैकुंठातून निघालेत, गरुडावर बसून निघालेले आहेत आणि भगवान श्रीहरींची स्वारी गरुडावर बसून निघालेली पाहून
सर्व देवैरभिष्टुतः, सगळे देव स्वर्ग लोकामध्ये हातामध्ये कल्पवृक्षाची कुसुम घेऊन उभे आहेत आणि भगवान श्री हरींवर त्या कल्पवृक्षांची फुलं उधळत स्तुतिगान करत आहेत. आजगामस विश्वात्मा सर्वलोक नमस्कृतः. आज भगवान नारायणाची स्वारी निघाली म्हटल्यानंतर सत्य लोकामध्ये राहणारे ब्रह्मदेव हात जोडून उभे राहिले, तपह लोकामध्ये राहणारे मोठे मोठे सिद्ध पुरुष हात जोडून उभे, स्वह लोकामध्ये राहणारे देव हात जोडून उभे आहेत, भुवः लोकामध्ये राहणारे पितर हात जोडून उभे राहिले, देव आणि पितृलोकाच्या मध्य लोकामध्ये अंतरालामध्ये राहणारे गंधर्व अप्सरा हात जोडून उभ्या राहिलेले आहेत. आणि भगवान विष्णूंची स्वारी या सगळ्या लोकांना पार करत करत कुठे येते? पृथ्वी तलावर येते. कोणाला दर्शन द्यायला येते? अंबरीशाला दर्शन द्यायला येते. तेवढ्यात भगवान विष्णू एक लीला करतात. भगवान विष्णू, भगवान नारायण तसे खट्याळ आहेत, महादेवासारखे सरळसोट नाहीत. ते काय करतायत भगवान नारायण? ऐरावतमिवा चिंत्ये कृत्वा वै गरुडम हरिः स्वयं शक्रैवासीनस्तमाह नृपसत्तमम्. गरुडाला सांगितलं, गरुडा ऐरावत हत्तीचं रूप धारण करतो. ऐरावत हत्ती म्हणजे इंद्राचा हत्ती. आपला हत्ती आणि इंद्राच्या हत्तीमध्ये फरक काय? आपला हत्ती राखाडी रंगाचा असतो, इंद्राचा हत्ती, ऐरावत हत्ती पांढऱ्या शुभ्र रंगाचा असतो. इंद्राचा हत्ती किती मोठा असतो? तर ऐरावताच्या पावला एवढा आपला एक हत्ती असतो. ऐरावताचं जे पाऊल आहे त्या पावला एवढा आपला एक हत्ती असतो. म्हणजे ऐरावत किती मोठा भव्य असेल विचार कर. आपल्या हत्तीला 2 दात असतात, ऐरावत हत्तीला 4 दात असतात. 4 दात असतात. तर गरुडाला भगवान नारायण म्हणतायत की गरुडा, ऐरावताचं रूप तू धारण कर. आणि गरुड पण लगेच पांढऱ्या शुभ्र 4 दात असलेल्या ऐरावताचं रूप धारण करतायत. आणि त्यावर भगवान विष्णू स्वतः शक्राचं रूप धारण करतायत. शक्र म्हणजे इंद्र, इंद्राचं रूप धारण करतायत. देवराज इंद्राचं रूप धारण करून इंद्रासारखा मुकुट, इंद्रासारखा हातामध्ये वज्र असं धारण करून ऐरावताच्या अंबारीत भगवंत बसलेले आहेत. आणि अशा रूपामध्ये भगवंत अंबरीशासमोर येत आहेत. अंबरीशासमोर आल्यानंतर म्हणतायत, हे अंबरीशा, इंद्रोहमस्मी भद्रंते किं ददामि तवाद्य वै. हे अंबरीशा, मला इंद्र म्हणतात. तू तप करतोयस त्याने मी प्रसन्न झालोय. काय देऊ तुला सांग. आता इकडे बघा, भगवान नारायण खोटं बोलले का की मी इंद्र आहे? नारायण तर खोटं बोलणार नाहीत. आपण अथर्वशीर्षात काय वाचतो? त्वम ब्रह्मा त्वम विष्णुस्त्वम रुद्रस्त्वम इंद्रस्त्वम अग्निस्त्वम वायुस्त्वम. म्हणजे गणपती रुद्र पण आहे, इंद्र पण आहे. त्यामुळे एखाद दिवशी गणपती म्हणाला मी इंद्र आहे तर हे खोटं वाक्य होईल का? नाही होणार. तसंच भगवान श्री हरीनेच सगळी सृष्टी निर्माण केलेली असल्यामुळे इंद्राची निर्मिती देखील भगवंताने स्वतःपासूनच केलेली आहे. त्यामुळे भगवंत इंद्र पण आहे. म्हणून भगवंतानी स्वतःला इंद्र म्हणणं, यामध्ये भगवंतानी अनृत भाषण केलं, खोटं बोलले भगवंत, असं होत नाही. भगवंत खरंच बोललेत मी इंद्र. इंद्र जर म्हणाला असता मी श्री हरी आहे तर ते खोटं. पण भगवंतानी म्हणावं मी इंद्र आहे यात खोटं नाही. भगवंतानी म्हणावं की मी श्रीखंड्या आहे यात खोटं नाही. पण श्रीखंड्यानी म्हणावं मी भगवंत आहे हे खोटं आहे मात्र. त्यामुळे भगवंत कोणतंही रूप धारण करू शकतात, म्हणून तर त्यांना परमेश्वर म्हणतात. तर भगवान म्हणतायत इंद्रोहमस्मी भद्रंते. भद्र शब्द वापरलाय. भद्र म्हणजे सज्जना. हे सज्जन अंबरीशा, साक्षात भगवंतानी एखाद्याला सज्जन म्हणावं म्हणजे तो किती सज्जन असेल विचार करा. इंद्रोहमस्मी भद्रंते किं ददामि तवाद्य वै. हे अंबरीशा, तुला काय देऊ बरं सांग. काय एवढा तू तप करतोयस. सर्व लोकेश्वरोहम त्वाम रक्षितुम समुपागतः. तुझं रक्षण करण्यासाठी मी आलेलो आहे. तुझ्या राज्याचं मी रक्षण करीन.
अंबरीशस्तुतं दृष्ट्वा शक्रमैरावत स्थितम. अंबरीश निहाळतोय, बघतोय की अरे हा तर ऐरावत हत्ती आहे, वरती इंद्र बसलेला आहे. उवाच वचनम धीमान विष्णुभक्तिपरायण. धीमान, धीमान याचा अर्थ बुद्धिमान. अंबरीश राजा बुद्धिमान आहे. इंद्र आपल्याला येऊन विचारतोय तुला काय देऊ. यावर अंबरीश राजा फसलेला नाहीये. तो म्हणतोय नाहम त्वमभिसंधाय तप आस्थितवानिह. नाहम त्वमभिसंधाय. हे इंद्रा, मी काही तुझं ध्यान केलेलं नव्हतं. मी तुझं ध्यान केलेलं नसल्यामुळे, मी तुझ्यासाठी तप केलेला नसल्यामुळे त्वया दत्तंचनेच्छामि गच्छ शक्र यथा सुखम. हे इंद्रा, तुला माझा नमस्कार असो, पण मी तुझं ध्यान केलेलं नाही, तुझा तप केलेला नाही, त्यामुळे तुझ्याकडून मला काही नकोय. सुखपूर्वक तुम्ही तुमच्या लोकी निघून जा. जीवनामध्ये हे महत्वाचं आहे सज्जन. जीवनातला फार मोठा बोध इकडे अंबरीश राजा देतोय. नाहम त्वमभिसंधाय तप आस्थितवानिह. ज्या गोष्टीचं आपण ध्येय धरलेलं नाही, ती गोष्ट कितीही लोभस असली आणि आपल्याला प्राप्त झाली तरी त्याच्या मोहात माणसाने पडू नये. हा बोध आपल्याला अंबरीश देतो. हा बोध आपल्याला अंबरीश देतो. समजा एखादा मनुष्य भगवंत चिंतनासाठी घर सोडून निघालेला आहे की मला भगवंताची प्राप्ती करायची आहे, म्हणून मी संन्यास घेतलाय, म्हणून मी अमुक केलंय, तर त्यांनी स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. जर भगवत प्राप्तीसाठी संन्यास घेतलेला आहे आणि मग त्या संन्यासाचं कोणी स्वागत करत गेलं, कोणी पालखीतून अंबारीतून मिरवणूक काढत गेली, कोणी पाद्यपूजा करत गेलं, कोणी काय काय देत गेलं, हे केलं ते केलं, त्यांनी त्यावर भाळायचं नाही. त्यांनी काय विचार करायचं, नाहम त्वमभिसंधाय. मी यासाठी संन्यास घेतला नाही, मी यासाठी साधू बनलेलो नाही की लोकांनी माझी प्रतिष्ठा वाढवावी. मी तर साधू बनलो भगवत प्राप्तीसाठी बनलेलो आहे. त्यामुळे ते ध्येय सोडून बाकीची जी काही फळं मिळत असतील ती माझ्यासाठी काय आहेत, माती मोलाची आहेत. बघा, विचार करा, अंबरीशासमोर स्वतः इंद्र येतोय तुला काय देऊ म्हणे. आणि स्वतः इंद्र आल्यानंतर अंबरीश म्हणतोय की अरे इंद्रा, तुझा तर मी तप केलेला नव्हता, त्यामुळे तुझ्याकडून मला काही नकोय. मी विष्णूंचा तप केलेला होता, हरीचा तप केलेला होता. त्यामुळे तुम्ही आलात, माझ्यावर कृपा केली, पण सुखपूर्वक तुम्ही आपल्या स्थानी जा, कारण मला तुमच्याकडून काही नको. मला तुमच्याकडून काही नकोय, मला श्री हरीचं दर्शन हवं, हे सांगितलं. भगवान श्री हरीने अंबरीशाची परीक्षा घेतली की तप करत असताना स्वतःच्या साधनेविषयी, स्वतःच्या साध्याविषयी किती पक्का आहे अंबरीश, हे भगवंतानी बघितलंय. आणि मग भगवंत कौतुकाने अंबरीशाकडे बघतायत आणि अंबरीश म्हणतोय, मम नारायणो नाथस्त्वान्न तोष्ये मराधिप व्रजेंद्रमा कृथास्त्वत्र ममाश्रम विलोपनम. हे इंद्रा, माझं इष्टदैवत तर साक्षात श्री नारायण आहेत. मी काही तुझ्या दर्शनासाठी तप केलेला नव्हता. तू माझ्यावर जर कृपा केलीस आणि माझ्या काही गोष्टी मी मागून घेतल्या तर माझं जे मूळ ध्येय आहे ते बाजूला राहील, मला भगवत प्राप्ती होणार नाही आणि आत्तापर्यंत 1000 वर्षापर्यंत केलेला जो श्रम आहे तो सगळा माझा व्यर्थ जाईल. म्हणून कृपा करा, पण सुखे नैव, आपण आपल्या स्थानी निघून जा. ततः प्रहस्य भगवान स्वरूपमकरोद्धरी. हसायला लागला तो इंद्र, आनंदाने हसतोय आणि हसता हसता स्वतःचं मूळ रूप नारायणाचं दाखवलेलं आहे. गरुडावर बसलेल्या नारायणाने अंबरीशाला दर्शन दिलेलं आहे. अंबरीशाकडे पाहून भगवान श्री नारायण हसतायत. गरुडोपरी विश्वात्मा नीलाचलैवापरः. आत्तापर्यंत लाल बुंद तेजस्वी दिसणारा इंद्र आता निळ्या कांतीचा असलेला शंखचक्र गदा पद्म धारण केलेल्या नारायण बनलेले आहेत आणि गरुडावर आसीन होऊन
कौतुकाने अंबरीशाकडे पाहतायत आणि देव गंधर्व संघैश्च स्तूयमान समंततः. भक्त आणि भगवंताची भेट ही देव पाहतायत, गंधर्व पाहतायत, अप्सरा पाहतायत आणि भक्त आणि भगवंत दोघांवर पुष्पवृष्टी करतायत. धन्य तो भक्त जो भगवंताच्या दर्शनाशिवाय दुसरं काही स्वीकारायला तयार नाही. आणि धन्य ते भगवंत जे भक्ताची परीक्षा घेऊन भक्ताचं सत्व किती कडक आहे हे जगाला दाखवून देत आहेत. अशा त्या भक्त आणि भगवंताची स्तुती देव गंधर्व करतायत. प्रणम्य राजा संतुष्ट तुष्टाव गरुडध्वजम. राजा विनम्रतेने साष्टांग नमस्कार भगवंताला घालतोय. प्रसीद लोकनाथस्त्वं मम नाथ जनार्दन. हे जनार्दना, हे जगन्नाथा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात, अहो भाग्य आहे माझं. अंबरीश राजा भगवंताची स्तुती करताना म्हणतोय, कृष्ण कृष्ण जगन्नाथ सर्वलोक नमस्कृत त्वमादित्व मनादित्व मनंतः पुरुषः प्रभु. भगवंता तू कृष्ण आहेस. 2 वेळा कृष्ण कृष्ण शब्द वापरला. एकदा कृष्ण शब्द वापरला तो यासाठी की नीलकांतीचे आहेत म्हणून कृष्ण. दुसऱ्यांदा कृष्ण शब्द वापरला कृष्ण कृष्ण जगन्नाथ. दुसऱ्यांदा कृष्ण शब्द यासाठी वापरला की जो सगळ्यांना आकर्षित करून घेतो स्वतःकडे म्हणून कृष्ण शब्द वापरला. जो संपूर्ण जगताचा नाथ आहे म्हणून जगन्नाथ शब्द वापरला. सर्व लोक नमस्कृत, सर्व लोकांचा वर्णीय कमनीय आहे म्हणून त्याला सर्व लोक नमस्कृत म्हटलं. हा जो भगवंत आहे तो अनादी आहे, अनंतापर्यंत राहणारा आहे. पुरुष आहे. पुरुष याचा अर्थ ज्याच्या ठाई धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थांचा निवास आहे असा तो आहे. प्रभु विलक्षण ऐश्वर्याने युक्त आहे. अप्रमेयो, अप्रमेयो, कोणतीही उपमा देता येणार नाही असा तो दिव्य आहे भगवंत. अप्रमेयो. विभुर विष्णू गोविंद कमले क्षण. कमळासारखे नेत्र असलेला, कमळासारखे नेत्र असलेला, वेदांचं रक्षण करणारा विभू. विभू याचा अर्थ अत्यंत व्यापक. महेश्वरांश जो मध्य पुष्कर खगग खगः. ज्याच्या ठाई विष्णू ज्याच्या ठाई रुद्र देखील निवास करतात, ज्याच्या ठाई ब्रह्मा देखील निवास करतात असा तो नारायण आहे. कव्यवाह कपालित्वम हव्यवाह प्रभंजन. कव्यवाह, कव्य याचा अर्थ काय? पितरांच्या अन्नाला आपण कव्य म्हणतो, देवतांच्या अन्नाला आपण हव्य म्हणतो. हव्यवाह आणि कव्यवाह आणि कपालिवाह. कपालिवाह याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या योनींना त्यांचं अन्न देणारा कपालिवाह. तर कव्यवाह देखील तोच परमात्मा आहे, हव्यवाह देखील तोच आहे, कपालिवाह देखील तोच आहे. तो आदिदेव परमात्मा म्हणजेच तुम्ही आहात असं म्हटलं. त्वां प्रपन्नोस्मी गोविंद पाहि मां पुष्करे क्षण. नान्या गतिः स्वदन्या मे त्वामेव शरणं गतः. भगवंता तुला मी शरण आलेलो आहे. तमाह भगवान विष्णु किंते हृदि चिकीर्षितं तत्सर्वं संप्रदास्यामी भक्तोसी मम सुव्रत. उत्तम व्रत करणारे आहे अंबरीशा. सुव्रत, सुव्रत म्हणजे उत्तम व्रत. व्रताचे देखील 3 प्रकार असतात. एक अधम प्रकारचं व्रत असतं. अधम प्रकारचं व्रत म्हणजे काय? असं एखादं व्रत करणं की जेणेकरून कोणाचं तरी बंटा ढार होऊन जाईल, हे अधम प्रकारचं व्रत. मध्यम प्रकारचं व्रत म्हणजे काय? हे मी व्रत करतो, मला नोकरी लागू दे, माझं लोन फिटू दे, हे मध्यम प्रकारचं आपल्या पुरतं. आणि उत्तम प्रकारचं व्रत, सुव्रत कशाला म्हटलंय? केवळ भगवंताची कृपा प्राप्त व्हावी, भगवंताचं दर्शन प्राप्त व्हावं, भगवंताची भक्ती वृद्धिंगत व्हावी, एवढ्यासाठीच केलेलं जे व्रत आहे त्याला सुव्रत म्हटलेलं आहे. तत्सर्वं संप्रदास्यामी भक्तोसी मम सुव्रत. तू माझा खूप चांगला भक्त आहेस म्हणे अंबरीशा, कारण तू सुव्रत करतोय, स्वतःसाठी काही करत नाहीस,
भगवत दर्शनासाठी सगळं करतोयस, तुला आज जे काही हवं ते माग, ते संप्रदास्यामी. संप्रदास्यामी, प्रदास्यामी आणि संप्रदास्यामी याच्यात काय फरक आहे? प्रदास्यामी याचा अर्थ दिलं, आणि संप्रदास्यामी म्हणजे दिलं पण आणि रक्षिलं पण, त्यात तुला भुलवलं पण नाही. हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवानी दिलेलं जे फळ आहे, वरदान आहे, ते प्रदास्यामी कोटीचं वरदान आहे. दिलं बाबा, आता सांभाळायचं तर सांभाळतो, सांभाळता येत असं. इकडे तसं वरदान नाही आहे. संप्रदास्यामी, चांगल्या मनाने मी तुला देतोय की जे वरदान कायम तुझ्यापाशी स्थिर राहील, असं त्याला म्हटलं संप्रदास्यामी. भक्तप्रियोस्मी सततम तस्मात् दातुमिहा गतः अंबरीषस्तु तच्छ्रुत्वा हर्षगदगदया गिरा. साक्षात भगवंत विचारतायत तुला काय हवं ते मी तुला द्यायला तयार आहे, माग. आणि नुसतं माग नाही तर संप्रदास्यामी, तू जे मागशील त्याचं रक्षणही मी करीन. भगवंत स्वतः कौतुक करतायत. काय आनंद झाला असेल त्या अंबरीषाला विचार करा. आपल्याला तर गल्लीतल्या कोणी स्तुती केली तर केवढा आनंद होतो, गल्लीतल्या शेजार पाजाऱ्यांनी आपली स्तुती केली की केवढा आपल्याला आनंद होतो. तर विचार करा, अख्ख्या जगाच्या नाथांनी जेव्हा स्तुती केली असेल अंबरीषाची, अंबरीषाच्या आनंदाला तर काय उधाण आलं असेल, जीवन सार्थक झाल्यासारखं वाटलं असेल. तर त्वयि विष्णू परानंदे नित्यम मे वर्तताम मतिही. अंबरीष म्हणतो, देवा तुमच्या कृपेने मला राज्य प्राप्त आहे, मला चांगली पत्नी देखील प्राप्त आहे, सगळं काही चांगलं आहे माझं, मला एकच वरदान द्या. काय म्हणतायत? परानंदे नित्यम मे वर्तताम मतिही. माझी मती ही कायम तुमच्या चरणी स्थिर राहू दे, एवढंच वरदान द्या. तुमचं कधीही मला विस्मरण होऊन देऊ नका, एवढंच वरदान द्या. भगवान विष्णू नारायण हसतायत आणि म्हणतात, आणखीन माग काहीतरी. भवेयं त्वत्परो नित्यम वाङ्मनः काय कर्मभिः. आणखीन माग काहीतरी. अंबरीष आणखीन मागतोय. काय मागतोय? भवेयं त्वत्परो, तुमच्या चरणांचं चिंतन कायम माझ्या मनात राहू दे, कायम राहू दे. आणि याशिवाय नित्यम वाङ्मन काय कर्मभिः, माझ्या वाचेनी तुमचं नाव निघत राहू दे, माझ्या मनातले भाव तुमच्या स्मरणाने ओतप्रोत राहू देत, आणि माझ्या शरीराने होणारं सगळं कर्म हे तुमच्या सेवार्थ होत राहू दे. पालयिष्यामि पृथिवीं कृत्वा वै वैष्णवं जगत. विष्णू म्हणतात आणखीन माग, नारायण म्हणतात आणखीन माग. तर मागतायत वरदान, पालयिष्यामि पृथिवीं, या पृथ्वीचा उत्तम सांभाळ माझ्या हातून होऊ दे. जे माझ्या पूर्वजांनी केलं, पृथ्वीचा उत्तम सांभाळ केला, तसा माझ्याही हातून पृथ्वीचा चांगला सांभाळ होऊ दे. आणि या पृथ्वीवरील सगळ्यांच्या हृदयामध्ये विष्णू भक्ती उत्पन्न करता येऊ दे, यामध्ये माझं यश, मला यश मिळू दे. म्हणजे थोडक्यात धर्मप्रचारात मला यश मिळू दे. नारायण म्हणतात आणखीन माग काय मागायचं ते. हे माग माग म्हणून सांगतायत आणि हा मागत सुटलाय. बघा काय मागताय. आपण असतो तर काय काय मागितलं असतं. बंगला दे, गाडी दे, हे फिटू दे, ते फिटू दे, चांगली सून येऊ दे, सून स्वयंपाक करू दे, स्वयंपाक करून प्रेमाने वाढू दे. कळलं की असं काय काय मागितलं असतं. नातवंड चांगली होऊ देत, आज्ञाधारी होऊ देत. यातलं काही हा मागत नाही. का मागत नाहीये? ज्या गोष्टी आपण करू शकतो ते देवाकडे मागायचं नसतं, हा नियम आहे. ज्या गोष्टी आपण विचारपूर्वक मेहनतीने करू शकतो त्यासाठी देवाला ललकारायचं नसतं. जे आपल्या हातून होणं शक्य नाही ते देवाकडे मागायचं. म्हणून हा अंबरीष राजा काय करतोय? अशा गोष्टी मागतोय की जे त्याला करणं शक्य नाही होणार, त्याच गोष्टी फक्त देवाकडे मागतो. पालयिष्यामि पृथिवीं कृत्वा वै वैष्णवं जगत यज्ञ होमार्चनैश्चैव तर्पिष्यामि सुरोत्तमां. देवा माझ्या हातून चांगले चांगले मोठे मोठे यज्ञ होऊ देत, होम होऊ देत, वेगवेगळ्या प्रकारच्या अर्चना होऊ देत, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला तृप्त करण्याच्या योजना होऊ देत.
वैष्णवान पालयिष्यामी हनिष्यामी च शात्रवान. देवा, माझ्या हातून सगळ्या आस्तिकांचं चांगलं पालन होऊ दे, आस्तिकांचं पोषण होऊ दे, आणि जे नास्तिक आहेत, असुर कोटीचे आहेत, त्या सगळ्यांचा माझ्या हातून पराभव होऊ दे. भगवंत हे ऐकतायत की स्वतःसाठी काहीच मागत नाही, स्वतःसाठी काहीच मागत नाही, सगळं परमार्थासाठीच मागतो. एवमस्तु, असंच होवं, असं भगवंतानी आशीर्वाद दिलाय. तुझं म्हणणं खरं होवं. एवमस्तु. भगवान प्रत्युवाच नृपोत्तमम एवमस्तु तवेच्छा वै. तुझ्या इच्छा जशा तू मागितल्या तशाच पूर्ण होवोत. चक्रमे तत्सुदर्शनम. तुझ्या इच्छा पूर्ण होवोत आणि तुझ्या रक्षणासाठी हे सुदर्शन चक्र मी तुझ्या रक्षणासाठी पाठवतोय, असं म्हणून अंबरीशाच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्राची नियुक्ती भगवंतानी केलेली आहे. भगवंत म्हणतायत अंबरीशाला, हे सुदर्शन चक्र काय आहे माहितीये? पुरा रुद्र प्रभावेण लब्धम वै दुर्लभम मया. भगवान रुद्राकडे, महादेवाकडे हे सुदर्शन चक्र होतं. मी एकदा महादेवाची भक्ती केली, त्यावेळेला अत्यंत प्रसन्न होऊन महादेवानी हे दुर्लभ असं सुदर्शन चक्र मला दिलं. या सुदर्शन चक्रांनी काय होईल? ऋषी शापादिकं दुःखम शत्रुरोगादिकं तथा निहनिष्यति ते दुःख मित्युक्त्वांतरधीयत. एखाद्या ऋषींनी जरी तुला शाप दिला तरी तो शाप तुला लागणार नाही, सुदर्शन त्यापासून रक्षण करेल. शत्रूचं दुःख, शत्रूने आक्रमण केलं तरी हा सुदर्शन तुझं रक्षण करेल. काही रोग राई महामारी जरी आली तरी त्यापासून तुझ्या राज्याचं हे सुदर्शन चक्र रक्षण करेल. म्हणून तुझ्या रक्षणासाठी हे सुदर्शन चक्र मी नेमत आहे, असं म्हणून भगवंतानी स्वतःचं सुदर्शन चक्र अंबरीशाच्या मस्तकावर रक्षणासाठी ठेवून दिलं. भगवंत अंतर्धान पावले आणि आता अंबरीशाला भगवत दर्शन झालं, इष्टकामना सिद्ध झाली. आता आपल्या कर्तव्य पालनासाठी पुन्हा नगरात गेलं पाहिजे. या भावनेने प्रविश्य नगरीम दिव्याम अयोध्याम पर्यपालयत. ब्राह्मणादिंस्तथा वर्णान् स्वे स्वे कर्मण्ययोजयत. अंबरीश राजा पुन्हा अयोध्येत आलाय आणि नगरीचं पालन सुरू केलंय. वर्णाश्रम धर्माचं उत्तम प्रकारे पालन करण्यासाठी म्हणून तो लोकांना प्रेरित करतोय आणि राज्याची घडी उत्तम प्रकारे बसलेली आहे. आता पुढे काय होतंय अंबरीशाच्या नगरीमध्ये आपण मध्यंतरानंतर पाहूया. हर नमः पार्वती पतये. हर हर महादेव.